नमस्कार. श्री सोमेश्वर नमस्कार. कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता प्रत्यक्षात साकारली आहे एक खरी चळवळ. आणि ह्या चळवळीच्या माध्यमातूनच घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी? असू तर दे. आपल्या इथून सर. कोकणवासियांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत असणार आहेत एक किल्लेप्रेमी, ज्यांचं नाव आहे प्रशांत परब. तर माननीय श्री प्रशांत परब सर, तुमचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये मी खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद सर. किल्ले म्हणजे मराठी माणसाचा इतिहास. इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा. इतिहास मराठी संस्कृतीचा. या विषयाकडे आपण येणारच आहोत, पण त्याआधी आम्हा सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला किल्ल्यांविषयीची आवड एवढी कशा प्रकारे तयार झाली आणि मग किल्ल्यांकडे तुम्ही कशा प्रकारे वळलेत. सर्वप्रथम धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि आपल्या कोकणातलं आराध्य दैवत परशुराम आणि आपल्या संबंध ह्या पृथ्वी तलावरच्या सर्व देवतांना विनम्र अभिवादन करून आणि आपल्या माता पितांना नतमस्तक होऊन, शिव छत्रपती यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण ह्या आपल्या आजच्या विषयाला मी खूप महत्वाच्या आणि खूप चांगल्या विषयाला, म्हणजे एका ज्वलंत विषयालाच आपण एक म्हणूया, मी आज सुरुवात करतोय. आणि हे सुरुवात करण्यापूर्वी सोमेश्वर कला मंच यांचा फक्त मीच नाही तर आम्ही सर्वच छत्रपती प्रेमी कोकणवासी आणि अख्ख्या संबंध जगात जे जे छत्रपतींवरती मनापासून प्रेम करतात, त्यांच्या कार्यावरती प्रत्यक्षरित्या प्रॅक्टिकली काम करतात, श्रमदान करतात वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने, या सर्वांच्या वतीने मी सोमेश्वर कला मंच आणि खास करून जो आपला गराजलो रे गराजलो, फक्त नावामध्येच सगळं काय आहे, ही जी एक सामाजिक चळवळ आहे, यांचं मी मनापासून म्हणजे जेवढे धन्यवाद द्यावेत ते मी शेवटला देण्यापूर्वी आताच हा विषय मनापासून मी, आणि खास करून सहदेव धरणे साहेबांना, ज्यांनी हृदयापासून म्हणजे मनापासून त्या आपल्या कोकणाबद्दल जी त्यांची तळमळ मला जी दिसते, म्हणजे त्यांच्या बोलण्यातून, आणि आज ह्या मुंबई सारख्या एवढ्या व्यस्त जीवनामध्ये सुद्धा कलाकारांसाठी, कारण कलाकार हाच खरा समाजाचा एक असा आरसा आहे जो समाजाचे प्रत्येक गोष्टी कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय किंवा कुठल्याही भेदभावाशिवाय समाजासमोर तो एका वेगवेगळ्या समाजातल्या यांनी तो समोर आणत असतो. त्यासाठी खरोखर ह्या सोमेश्वर कला मंचाचे मी मनापासून आभारी आहे. आता आपण वळूया जसे आपण, आणि नंबर 2 आपण रिद्धी पाटील ताई, आमचं खरोखर आम्ही तुमचे आभारी आहोत, कारण मी कित्येक टॉप फॅन तर आहेच मी सोमेश्वर कला मंचाचा, आणि त्याच्यामध्ये आपलं जे सूत्रसंचालन आहे खरोखर म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये आपलं जे सूत्रसंचालन आहे हे वाख्यान्न जोगं आहे. आणि मी खरोखर भाग्यवान आहे की आपल्यासारखी चांगली व्यक्ती आज मला सूत्रसंचालनाच्या निमित्ताने भेटली आहे. हे आमचं खूप खूप आणि धन्यवाद सर. भाग्यवान आहे. आता आपला जास्त वेळ न वाया घालवता आपण आपल्या विषयावर येऊ, जो आपण जो विषय जो घेतला, तर जरा विषय एकदा पुन्हा सांगाल तर बरं होईल. किल्ल्यांकडे तुम्ही कशा प्रकारे वळलेत, म्हणजे किल्ल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की कशा प्रकारे तुमच्यामध्ये निर्माण झाला. आता किल्ल्यांकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे तो मुळात अगर बघायला गेलं तर चौथी हा जो विषय होता लहानपणी शाळेमध्ये, फक्त छत्रपती शिवाजी महाराज फक्त घोड्यावरती आम्हाला दिसायचे, पण प्रत्यक्षात त्याच्या मागे नेमकं काय त्यांचं बलिदान आहे हे आम्हाला कधी शाळेमध्ये कधी जाणवलंच नाही. फक्त तो विषय झाला चौथीचा, बाबाई छत्रपती शिवाजी महाराज आहेत, झाला विषय संपला. पण नेमकं त्याच्या मागे संपला तिथे, म्हणजे असं वाटलं की इतिहास झाला, म्हणजे असं वाटतं की आमच्या आयुष्याची कितीतरी वर्ष तिथे काय गेली, वाया गेली. असं म्हणतात कुठल्याही व्यक्तीला बाळ कडू हे लहानपणी दिलं गेलं पाहिजे, असं मुळात म्हणतात की आपल्या जिजाऊ माता यांनी तर बाळ कडू आपल्या गर्भात असतानाच आपल्या छत्रपती शिवरायांना त्यांनी दिलं होतं. खरा संघर्ष आज जिजाऊ मातेने आज बघितला होता, आणि असं म्हणतात की आज जिजाऊ माता नसत्या तर आज छत्रपती शिवराय नसते.
तर त्यामुळे खरोखर जिजाऊ मातेना पहिलं वंदन करून, कारण त्यांचाही इतिहास हा त्याच्याबरोबर तेवढाच त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये. आणि आज कुठेतरी मला समाधान वाटतं, आज जे काही विषय आहेत शाळेमध्ये, आता माझा स्वतःचा मुलगा म्हणजे 4थी मध्ये आहे, एक 1ली मध्ये आहे. आज त्यांना 4थी मध्ये आज मी बघतो पूर्ण पुस्तक आहे इतिहासाचं. आणि त्यामध्ये म्हणजे खरोखर बरं वाटतं की ज्यावेळी फक्त एक धडा होता, आज पूर्ण पुस्तक आहे. पण एक कुठेतरी इच्छा आहे की हा इतिहास शिकवणारी सुद्धा व्यक्ती, खरोखर त्या व्यक्तीला इतिहासाबद्दल संपूर्ण ज्ञान आहे का? तर ह्याचं उत्तर तेच असेल जे माझ्या बाबतीत आहे, की आम्हाला फक्त इतिहास, कारण जे आम्हाला शिक्षण होतं तेच आताच्या शिक्षकांना असेल त्यावेळी. तर आमची अशी इच्छा आहे, त्या आमच्या शिवसंघटना, मग छावा संघटना असेल किंवा इतर आमची जी तुम्ही बघताय शिवशंभू संघटना असेल, यांच्या माध्यमातून ह्या शिक्षकांना पहिलं काय केलं गेलं पाहिजे, त्यांना ट्रेन केलं गेलं पाहिजे. कारण आजची पिढी ही जास्तीत जास्त शिक्षकांकडे जास्त असते. तर ह्या शिक्षकांना इतिहासाबद्दल एक डिटेल, त्यांना एक स्पेशल, त्यांना ह्या विषयावरती मास्टरी दिली गेली पाहिजे की शिवाजींचा इतिहास हा आता म्हणजे भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये हा कसा काय होऊ शकतो, प्रॅक्टिकली लागू होऊ शकतो, ह्याच्याबद्दल असं एज्युकेशन ना, हे एज्युकेशन होणं फार गरजेचं आहे. आता आपण की कारण कसं आहे की मला इतिहासाची आवड का, म्हणजे मला महाराजांची आवड का झाली, त्यापेक्षा आवड ही मला माहिती सगळ्यांना आहे. फक्त होतं काय, तो विषय कोण वेळ देत नाहीत. लोक आज वेळ द्यायला मागत नाही. आजच्या तरुण पिढीची ती खूप मोठी शोकांतिका आहे. नेमका वेळ द्यायचा कुठे हे कळत नाहीये, भरकटले आहे. आज त्या तरुण पिढीला कुठेतरी आज महाराजांचा आदर्श घेऊन आज कुठेतरी एक स्पेसिफिक वेळ काढणं गरजेचं आहे. तर महाराजांनी त्यावेळी वेळ काढला नसता तर आज कदाचित मी इथे नसतो, आज आपण इकडे नसतो, आज देवळातले देव तिथे नसते. आज सर्वधर्म समभाव काय आहे तो आज आम्ही महाराजांकडून आज आम्ही शिकलो. अगर तुम्ही बघाल की आज बाबासाहेबांच्या आज प्रतिमेला सुद्धा आम्ही इथे आज पुष्पहार आम्ही त्यांना हे केलाय. कारण आम्हाला समानता शिकवली आज ह्या महान माणसांनी. अगर ती शिकवली तर ती आम्ही आचरणात सुद्धा आणली पाहिजे. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, कौटुंबिक असो, वैयक्तिक असो, प्रॅक्टिकली जशी आपली कथनी आहे तशीच करणी पाहिजे. त्याच्यात अंतर झालं तर फार गोंधळ होणार. आज आजूबाजूला आजच्या सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला दिसत आहेत, राजकीय असू दे, सामाजिक असू दे किंवा आपल्या घरात असू दे, आज कुठेतरी ह्या गोष्टीचा आज समन्वय आज लोकांमध्ये दिसत नाहीये. तर मुख्य मुद्दा म्हणजे असा होता की कुठेतरी मुळामध्ये काम करणं गरजेचं आहे. नाही तर अदरवाईज फक्त महाराज फक्त पुस्तकात दिसतील, पण प्रॅक्टिकली त्या महाराजांचे ऍक्च्युअल त्यांची म्हणजे काम करण्याची पद्धत, वेळेचं भान, वेळेचं नियोजन कसे करायचे, कमी ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी फक्त तलवार आहे किंवा ते लढाई करतात, पण त्याच्यामागे का लढाई होती, लढाई नेमकी कोणासाठी होती, त्याच्यामध्ये सर्वधर्म समानता कशी होती, त्याच्यामध्ये रयतेचं राज्य का म्हटलं गेलं आहे, ह्याची एक जाणीव अगर या समाजातल्या पिढीमध्ये झाली तर खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी चांगलं प्रशासन निर्माण होईल, चांगलं शासन निर्माण होईल आणि चांगली जनता निर्माण होईल. आणि ह्या 3 गोष्टी अगर चांगल्या असतील तर आपला देश नक्कीच आपला हा जो देश आहे तो नक्कीच म्हणजे आपले डॉक्टर अब्दुल कलाम साहेब आदरणीय, त्यांनी जो सांगितलं होता आपला देश विश्वगुरू बनण्याशिवाय आपल्याला कोण थांबू शकत नाही, ही गोष्ट नक्कीच काय होईल, सार्थक लागेल. पण यासाठी कुठेतरी एक सार्थक लागेल, पण ह्यासाठी फक्त बोलून होणार नाहीये, याच्यावरती प्रॅक्टिकल काम झालं पाहिजे. आणि हे काम होतंय की नाही, आणि हे खरोखर आचरणात आणले गेले जात आहेत की नाही ह्याच्यावरती सुद्धा. आणि हे कुठे होणार तर ती कच्ची माती असते. कच्ची माती म्हणजे कुठे येणारी दुसरी पिढी, त्या कच्ची मातीवरती प्रॉपर काम होतंय की नाही. नाहीतर फक्त 50-60 हजार रुपये पगार मिळतोय म्हणून आम्ही शाळेमध्ये मुलांना शिकवतोय. शिक्षक हे आमचे गुरु आहेत. गुरु समोर आम्ही म्हणजे काही बोलणं हे आम्हाला वावगं म्हणजे चुकीचं ठरेल. पण गुरु जरी असले तरी त्यांच्या समोर आज फार मोठी समाजाची आज काय आहे, खूप मोठी जबाबदारी आज त्यांच्यावर आलेली आहे. कारण त्यावेळेची पिढी वेगळी होती, त्यावेळी घराघरामध्ये संस्कार होते. आताच्या पिढीमध्ये फक्त कार्टून बघतात मुलं, मग कसे संस्कार येतील हा फार मोठा प्रश्न आहे. मी हे नाही म्हणत की माझ्याकडे खूप मोठे संस्कार आहे किंवा मी खूप धुतल्या तांदळाचा आहे, असं नाही. मी माणूस आहे, माझ्या हातून काही छोट्या मोठ्या गोष्टी, कारण काम करतो त्याच्या हातूनच ना चुका होतात, काम करत तिथून चुका होणार कुठून. तर आज
चुकाच होणार नाहीत. आणि चुका ह्या झाल्याच पाहिजे, पण त्या चुका पुन्हा पुन्हा नाही झाल्या पाहिजे. आणि खरोखर चांगल्या कामासाठी तर मी म्हणतो चुका ह्या आवर्जून झाल्या पाहिजे. तर हा एक पहिला माझा मूळ मुद्दा आहे आजच्या दिवशी, की ह्या बेस रूट वर काम झालं पाहिजे. फक्त मुलं सकाळी 9 ते बिचारे 5 वाजता जात आहेत हे म्हणजे शिक्षण नव्हे. खरोखर त्यांच्याकडे त्या पद्धतीचं मूल्य म्हणजे त्या शिक्षणाचं मूल्यवर्धन यांचं प्रॅक्टिकली होतंय का? कारण महाराज हे फक्त स्वराज्य रक्षकच नव्हते, तर ते एक चांगले उद्योजक सुद्धा होते. ते एक चांगले माता भगिनींना चांगले रिस्पेक्ट देणारे सुद्धा होते. म्हणजे महाराजांबद्दल बोलण्यासाठी मला 10 जन्म मिळाले तरी काय आहेत, कमी आहे. पण आज गरजलोच्या माध्यमातून एवढा मोठा विषय आज मला आलाय. अगर माझ्यावरती बोलायचं लागेल तर मी सहज बोलू शकतो. पण आज नेमकं मला कोंडीत आपल्या सहदेव धरणे साहेबांनी नेमकं मला कोंडीत पकडलेलं आहे. म्हणजे की आज महाराजांवरती बोलायचं, कारण छोटं काम नाही. पण हो, आव्हान अगर आम्ही नाही पेलले तर आम्ही कसले मावळे. आम्हाला गर्व आहे की आम्हाला बोलायला आवडेल की आम्ही मावळे आहोत आणि आम्ही नक्की लढू. आम्ही लढत राहणार. प्रत्येक वाईट गोष्टीवर आम्ही लढत राहणार. आणि वाईट गोष्ट करणारा माणूस सुद्धा आमच्यासाठी वाईट नाही, तर त्याची केलेली कृत्य जरी वाईट असले तरी ती व्यक्ती आमच्यासाठी आहे. त्या व्यक्तीला आम्ही त्याच्या कृत्यांवरती आम्ही सुधारणा करू, पण त्या व्यक्ती ही आमच्यासाठी आयुष्यभर काय राहील, ती आमचीच राहील. तर आवड मला या कार्यक्रमाची म्हणजे अशी लागली की वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामध्ये मी ज्या वेळी म्हणजे जात राहिलो, तर तिथे किल्ले बांधणे असो किंवा महाराजांचे वेगवेगळे विचार असो, तर साबरी प्रतिष्ठान जे आमच्याकडे विले पार्लेलं आहे मुंबई इथे, मी राहायला सांताक्रुजला वाकोला इथे, तर त्या साबरी प्रतिष्ठानमध्ये मी बघितलं की तिथे आप्पा परब, आपले जुने इतिहासकार ते तिथे आले होते. म्हणजे ह्या वयात सुद्धा त्यांना कुठली पैशाची त्याने अडचण चणचण असली तरी ते आपल्या चेहऱ्यावर काय करत नाहीत, दाखवत नाही. पण हे दुर्दैव आहे की आज अशा लोकांना कुठेतरी एक मोबदला कायमस्वरूपी दिला गेला पाहिजे सरकारकडून. अगर आमदारांना खासदारांना पेन्शन दिलं जात आहे, आमचा त्याच्या बाबतीत विरोध नाही, कारण ते समाजामध्ये खूप कष्ट करून ते त्या लेवलपर्यंत ते लोक जातात. त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचा काय आहे आणि आम्हीच त्यांना निवडून देतो का जनतेच्या सेवेसाठी. मग ह्या अशा इतिहासकारांना जपलं गेलं पाहिजे, त्यांना कुठेतरी मानधन देऊन त्यांना आणि अशा इतिहासकारांना जपलं तरच ते काय करतील, आपल्यासारखी एक फळी काय करतील, तयार करतील. अदरवाईज त्यांच्याबरोबर जसे इतिहासकार म्हणजे आता मी आप्पा परब सांगितले, असे खूप इतिहासकार आहेत. तर ह्या इतिहासकारांबरोबर या इतिहासकारांची एक फळी तयार झाली पाहिजे, तरच काय होऊ शकतं की शिक्षकांवरचा भार थोडा काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. म्हणजे ह्यालाच म्हणतात प्रॅक्टिकल एका विषयावर सखोल काय करणं. म्हणजे मी कोणाबद्दल बोलतोय, म्हणजे येणाऱ्या भावी पिढीला कसं सक्षम करता येईल त्याच्यावर हा माझा काय होता, म्हणजे फक्त इतिहास न शिकवता इतिहासामागचे जे विचार आहेत, इतिहासाच्या मागचा जो मूळ उद्देश आहे, म्हणजे इतिहासातून आपण काहीतरी शिकावं, तर ते नक्की काय शिकावं हे शिकवलं गेलं पाहिजे. आणि त्याची भविष्यकाळाशी कशी, वर्तमान काळाची आणि भविष्यकाळाशी कशी सांगड घालता येईल याचा अभ्यास शिक्षकांनी आणि या इतिहासकारांनी काय करायला पाहिजे. अदरवाईज नाही, ही तलवार आहे, हे घोडे आहेत, इट्स ओके, ही फक्त काय आहेत, माध्यम आहेत. पण हे सगळं कशासाठी केलं गेलं, त्यांची नीतिमूल्य काय आहेत महाराजांची, जिजाऊ काय होत्या, प्लस आपल्या हे झाशीची राणी नेमक्या काय होत्या, ज्या म्हणजे ज्यांना आपण तांबे घराण्यातल्या, त्या नेमकं काय होतं ह्या मागे, हे सगळं ज्यावेळी होईल ना, तर त्यावेळी मला नाही वाटत की म्हणजे खूप मोठा आहे ना, मी सांगतो आपल्या देशामध्ये आहे ना काय असं वेगळा मोठा खर्च करायची गरज नाहीये. फक्त ह्या अशा एका गोष्टीला आहे ना, ही क्रांती ना अशी घडेल ना की आपल्या देशाकडे डोळे वर करून बघायचं सोडून द्या, विचार सुद्धा करणार नाहीत ते. तर ह्या अशा पद्धतीमध्ये खूप मोठी क्रांती होईल. आणि आता आवड कशी झाली म्हणजे महाराजांच्या कामाबद्दल, ही तर आमच्या रक्तातच आहे आणि अशी माझ्यात नाही, सगळ्यांची आहे, पण ती कुठेतरी जागवली जाते. नो डाऊट काही आता चांगले जे चॅनल आहेत, छत्रपती संभाजी महाराज किंवा जे काय जिजाऊ माता, ह्या लोकांना सुद्धा आहे ना, ह्या कलाकारांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा आहे. एवढे कष्ट घेऊन ते एवढा सेट तयार करतात आणि ह्या सेटवर जसे आपले नितीन सेट तयार करण्यामध्ये नितीन म्हणून एक प्रोडक्शन हे आहे, खरोखर ह्या लोकांना माझा मानाचा मुजरा आहे. एवढं सोपं नाहीये त्या कलाकारांना सुद्धा. आता जसा संभाजींचा, छत्रपती संभाजी राजांचा रोल, तो एक आपला छोटा बाल कलाकार
करतोय, तर हे लहान मुलं बघितली ना तर या मुलांमध्ये ते विचार लगेच काय होणार, ऍक्सेप्ट होणार. मोठी माणसं ऍक्सेप्ट नाही करणार, लहान मुलं. छोटी मुलं दाखवली तर ते ऍक्सेप्ट करणार. मग त्या कार्टूनच्या ठिकाणी ते कार्टून कसे जास्तीत जास्त काय होतील, कमी होतील. आणि त्याच्यामध्ये छोटे बाल शिवण, हा. तर ह्या गोष्टीवरती खरोखर काय करायला पाहिजे माहिती आहे, एकदम आहे ना, म्हणजे असं म्हणतात ना, छडी लागे छमछम आणि विद्या ही घमघम, ही फक्त विद्यार्थ्यांना का हो, शासनाने, प्रशासन आणि जनतेला का नाही, बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलंय. हा, तर हा एक विषय झाला. आवड हळूहळू तुम्हाला कळलंच की मला, म्हणजे आपल्या पुढच्या प्रश्नांमधून, की मला कशी आवड निर्माण झाली. हो, पुढच्या प्रश्नाकडे. तर शिवशंभू प्रतिष्ठानचे तुम्ही सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख आहात, तर या संस्थेविषयी आणि संस्थेच्या कार्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. ऍक्च्युली शिवशंभू प्रतिष्ठान हे खूप चांगली सामाजिक संस्था आहे, ज्याला आपण एनजीओ म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मला आमच्या काही कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता की परब साहेब, आम्ही का तुमच्या संघटनेमध्ये सामील व्हायचं. मी म्हटलं माझी नाही, कारण जिकडे संघटना म्हणतात ना तर ती सगळ्यांची असते, सगळ्यांची. कारण जिथे मीपणा येतो तिथे विषय संपतो. तर हा, तिथे संपतो विषय. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला समाजकार्य काय ते समजलंच नाही ह्या ठिकाणी. तर तुमचा म्हणजे मूळ प्रश्न हा होता की त्या संघटनेचं म्हणजे सुरुवात कशी झाली, हा, तर त्यांची कार्यविषय काय. तर संघटनेची मूळ कार्य काय आहे की कुठलीही संघटना असो, मग त्या आपल्या म्हणजे आमची शिवशंभू असो, राष्ट्रीय छावा संघटनेमध्ये एक उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतली. तर आमची जबाबदारी काय असते माहिती आहे का, तुम्हाला खरं सांगतो काय असते, एका शब्दात सांगतो. तशी जबाबदाऱ्या खूप आहेत आणि कामं एवढी आहेत ना की न संपणारी आहेत. पण या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना आहे ना, आपल्या खिशाचाही काय करावा लागतो, विचार करावा लागतो, समोरच्याच्या वेळेचाही विचार करावा लागतो. आपला किस्सा, समोरच्याचा वेळ, ह्याचं काय करून आणि त्यांच्यामध्ये चांगले विचार ओतून, आणि ते आपल्याबरोबर कधी येतील अगर आपण तसे वागतोय तर, नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, अशी आज अवस्था आहे. तर आमचं म्हणजे मूळ कार्य काय आहे की जिकडे शासन आणि प्रशासन जिकडे कमी पडतं किंवा ते लोक जी काही चांगली कामं करतात त्या कार्याला काय देणं, जोड देणं. कारण कुठल्याही कामाला एक अधिक एक करणे म्हणजे 1+1=1 होतात. म्हणजे एक जोड देणं काय असते, कारण सगळीकडे शासन आणि प्रशासन पुरं पडू शकत नाही, कारण त्यांच्या टायमिंग असतात 9 ते 5 इथे. मग त्यानंतर काय, किंवा त्यांना काही मर्यादा असतात, त्यांचे काही डेजिग्नेशन असतात. जसं आपलं आदरणीय आपलं पोलीस खातं आहे, तर त्यांना बिचारांना काही मर्यादा असतात, त्याच्या काही त्यांच्यावरती दबाव असतात. त्या दबावामुळे त्यांची इच्छा जरी झाली तरी चांगलं कार्य त्यांचे ते करू शकत नाही. मग अशा वेळी मग काय होतं, कारण काही लिमिटेशन आहेत. मग अशा वेळी कुठेतरी आज शिवशंभू प्रतिष्ठान म्हणा किंवा आमच्यासारख्या शिवशंभू प्रतिष्ठान सारख्या अशा खूप चांगल्या चांगल्या काय आहेत संघटना आहेत, त्यांचा हा खरा मुख्य रोल तिकडे काय होतो, चालू होतो, की शासन आणि प्रशासनाला काय करणं, सहकार्य करणं आणि समाजामध्ये एक व्यवस्थित एक चांगली एक जोड देणं, एक चांगली फळी मजबूत उभी करणं. हा एक आमचा मूळ काय आहे, हा आमचा मूळ उद्दिष्ट. मग त्याच्यामध्ये सगळी कामं आली, जशी उदाहरणार्थ आता मी तुम्हाला घेतो ना, जशी आताची आमची लेटेस्ट कामं. आता ह्या दिवाळीमध्ये सगळ्यांकडे पैसा नसतो, सगळ्यांकडे फराळ नसतो, आणि त्यात आणि कोरोना, आणि अशा ह्याच्यामध्ये मग आम्ही फक्त रस्त्यावरचेच, मी त्यांना भिकारी शब्द नाही वापरणार, कारण मला नाही वाटत, मला भिकारी हा शब्द एखाद्याला म्हणायला मला आवडणार नाही. कारण आपलं अख्खं जग सुद्धा आहे ना, कुठून ना कुठून आहे ना भिकच मागतं. म्हणजे कोण वर्ल्ड बँकेकडून मागतं, कोण कुठून मागतं, तर मी त्यांना विचारांना भिकारी काम इथे. कारण प्रत्येक जणच्या परमेश्वराची काय आहेत, लेकरं आहेत. मी त्यांना गरजू म्हणेन, भिकारी शब्द म्हणून मी त्यांचा अपमान नाही करणार, कारण ते परमेश्वराने निर्मित ती माणसं आहेत. तर त्या गरजू माणसांना आम्ही काय करतो, दिवाळीचा फराळ कसा जाईल आम्ही ते करतो, किंवा ते कपडे कसे त्यांच्यापर्यंत ते जातील. वेळ प्रसंगी जेव्हा आमच्यासारख्या ज्या नवीन संघटना असतात तेव्हा आम्हाला आमच्या खिशातूनच काय करावे लागतात, त्या ह्याच्यामध्ये आम्हाला ते खर्च करावे लागतात, कारण समाजकार्य आहे ते. मग ते करतो म्हणून आम्ही काय उपकार करत नाही, उलट आम्हाला ते करण्याचं भाग्य मिळत आहे म्हणून आम्ही उलट त्यांचे उपकृत आहोत. म्हणजे त्या समाजाचे आम्ही काय आहोत,
आम्ही उपकृत आहोत की त्यांनी आम्हाला ह्या छोट्याशा जीवनात त्यांनी आम्हाला काय दिली, एक समाजसेवा करण्याची काय दिली, संधी दिली. तर आमच्या मनामध्ये कधीच असा येणार नाही की आम्ही केलं, मी नाही केलं, आम्ही नाही केलं. उलट आम्हाला ती संधी मिळाली की आम्हाला तिथपर्यंत जाऊन त्याच्यासाठी आम्ही नेहमी त्यांचे आम्ही काय असू, आम्ही उपकृत म्हणजे आम्ही त्यांच्या उपकाराखाली दबलेले असू, म्हणजे जे आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. आताच आपण जसं आता लेटेस्ट आपण जे काम केलं होतं, आता रांगोळी, चांगल्या पद्धतीच्या रांगोळी. आताच आम्ही सांताक्रूज विभागामध्ये शिवशंभू प्रतिष्ठान मुंबई विभागाच्या माध्यमातून आमचे गोतड साहेब असो, ओटोकर साहेब असो, राग पसरे साहेब असो, अँड्रू फर्नांडिस साहेब असो किंवा महेश गोतड साहेब असो आणि तसेच पारकर साहेब असो, या सगळ्यांच्या आणि इतर आमचे सगळे कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि श्री गणेश खास करून एक आवर्जून एक उल्लेख करावा लागेल. जेव्हा आम्ही चांगलं कार्य आम्ही म्हणजे जेव्हा करायची बुद्धी आम्हाला परमेश्वर देतो, तर त्यावेळी एक श्री गणेश मित्र मंडळ सारखे चांगले आमच्या सांताक्रूज वाकोला विभागातले श्री गणेश मित्र मंडळ आणि त्यांच्या चाळीतले इतर लोक यांनी एक अप्रतिम असा मुंबई सारख्या झोपडपट्टी परिसरात एक अप्रतिम असा सिंधुदुर्ग किल्ला, तुम्हाला आज ना उद्या फेसबुकमध्ये व्हायरल मी करेनच, सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी काय केला, त्यांनी तो निर्माण केला. मग आम्ही विचारलं की साहेब आता काय करणार तुम्ही हा किल्ला. त्यांनी म्हटलं काय करणार आम्ही, कारण आमच्या गल्ल्याच एवढ्या छोट्या छोट्या, आम्हाला एखाद्या इकडे डेथ बॉडी झाली तरी बाहेर जायला काय नसतं, आम्हाला रस्ता नसतो, त्याच्यामध्ये गल्ल्यांमध्ये एवढं गटारांमध्ये एवढं पाणी भरलेलं असतं. अशा ह्या आज 70 वर्ष झाली आपल्या देशाला. 70 वर्षात सुद्धा म्हणजे एका साईडला पंचतारांकित एअरपोर्ट्स आणि एका साईडला अनंत काय आहेत एअरपोर्टमध्ये अडचणी, एअरपोर्टमध्ये अनंत राजकारण, अनंत ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे विचार पडतो की आम्ही कुठल्या जगात आम्ही वावरतोय. अजून आम्हाला म्हणजे 10 आयुष्य सुद्धा काय पडतील, कमी पडतील. आणि आम्ही नक्कीच मागून घेऊ त्या परमेश्वराकडून की आम्हाला अजून 10 आयुष्य दे, आम्हाला ही सगळी काय करायला. लोक म्हणतात 1 आयुष्य सुद्धा काय पडतं सध्याच्या काळात, भारी पडतं. तर अशा वेळी त्या शिव किल्ल्याचं आम्ही काय केलं, तो शिव किल्ला ते म्हटलं आम्ही त्याला फक्त त्याची माती आम्ही ते बनवून त्या मातीमध्ये झाड लावणार. पण आम्ही तो शिव किल्ला आमच्या शिवशंभू संघटनेच्या काय घेतला, ताब्यात घेतला. त्याला अॅक्रेलिकचा आता फ्रेम लावून आता आम्ही त्याचं एक चांगलं म्युझियम बनवतोय कोवळे देवगड येथे, म्हणजे सिंधुदुर्गाला, जिथे आमचा सदानंद गड हा जो माझा आवडीचा फेवरेट विषय आहे. तर तिथे आम्ही त्याचा म्युझियम बनवतोय आणि त्या म्युझियम मध्ये फक्त शिवशंभूंचे फक्त किल्लेच नाही, त्या किल्ल्यांचा इतिहास आम्ही सुद्धा प्रत्येक शाळेत जाऊन काय करणार आहोत, जसं आज मी बोलतोय ना ते आम्ही करणार आहोत. कारण इतराला कर म्हणण्या अगोदर आहे ना पहिलं स्वतः करावं, तरच आपली लोक काय करतात, तरच लोक म्हणजे भ्रष्टाचार करू नको म्हणण्या अगोदर आपण पहिला तो करायचा नसतो, तरच मग आपले कार्यकर्ते किंवा आपल्या आजूबाजूची लोक तो आदर्श काय करतात, घेतात. तसं शिवशंभू बद्दल सांगायचं खूप काय आहे. म्हणजे आम्ही एकच किल्ला नाही, आम्ही सुधागड, पालघरचे किल्ले, अर्नाळा किल्ला, असे असंख्य किल्ले महाराजांनी आणि महाराजांच्या मावळ्यांनी कष्ट करून म्हणजे जीवाची आहुती देऊन कुटुंबापासून लांब राहून दिवस रात्र दिल्लीपासून अटक हे पाकिस्तानात आहे, अटकेपर्यंत आपण झेंडे रोवलेत अटकेपर्यंत. साधी गोष्ट नाहीये. आज बॉर्डर पार करायची असेल तरी आपली हालत काय होते, खराब होते. बॉर्डर म्हणजे पाकिस्तानची. पण अशा वेळी आमच्या महाराजांनी काही बॉर्डर बघितली नाही. त्यांना एकच होतं की स्वराज्य, चांगलं स्वराज्य म्हणजे रयतेचं स्वराज्य. आतापर्यंत आम्ही खूप स्वराज्य बघितले, म्हणजे निजामशाहीचं स्वराज्य किंवा औरंगजेबचं, म्हणजे नाही ते स्वराज्य म्हणायचे नाही, औरंगजेबाचं हे राज्य. पण आम्ही जेव्हा छत्रपती शिवरायांचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी म्हटलं स्वराज्य म्हणजे आम्ही रयतेचं स्वराज्य निर्माण करतोय, रयतेचं स्वराज्य. बाकीच्यांनी स्वतःच साम्राज्य निर्माण केलं, स्वतःचे मोठमोठे बंगले बांधले. निजामशाही होती, आदिलशाही होती, पण ती त्यांनी स्वतःची म्हणून त्यांनी गाजवली की माझी निजामशाही आहे. छत्रपती शिवरायांनी त्यांनी म्हटलं रयतेचं हे स्वराज्य आहे, माझं नाहीये. मग या स्वराज्याचं आज आम्हाला सुराज्य, त्यांनी होतं सुराज्य, पण आज त्या सुराज्याचा फार वाट लागलेली आहे. मी असं म्हणत नाही की समाजामध्ये खूप लोक आजही फार ते सुराज्य टिकवण्याचा काय करतायत, प्रयत्न करतायत. मग राजकीय माणसं असतील, सामाजिक असतील,
आज ते करतायत, म्हणजे काही माणसं चांगले प्रयत्न करतायत, असं नाही मी म्हणू शकत की या समाजात कोणीच काही करू शकत नाही. आज तुम्ही आपण तेच करतोय, आपल्या वेळात वेळ काढून आपण त्याच गोष्टी जपण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. पण मी हेच म्हणेन, पण प्रत्येक मी प्रामाणिक माणसाला एकच म्हणेन की कोणाच्या भीतीला घाबरू नका, कोणाच्या दबावाखाली येऊ नका. बिनधास्त चांगलं कार्य आहे ना, कोणाची परमिशन घेत बसू नका. बिनधास्त त्या चांगल्या कार्याला काय व्हा, उठा आणि काम करायला सुरुवात करा. नक्की तुमच्या खिशात 1 रुपया नसेल तरी काम करायला काय करा. कारण काय होतं की सुरुवातीला अडचणी वाटतील, पण तुम्ही चालायला सुरुवात केलं ना की ऑटोमॅटिक ना तुमच्याकडे सगळ्या गोष्टी काय होतं यायला चालू होतात. तर असं आहे आमचं शिवशंभूचं म्हणा किंवा राष्ट्रीय छावा संघटनेचं किंवा अशा पद्धतीच्या सर्व चांगल्या संघटनेचे, एक दुर्गवीर खूप चांगली संस्था आहे, खूप संस्था आहेत. ह्या लोकांचं खरोखर मी मनापासून ना मी त्यांचा आभारी आहे. आणि मी कुठल्याही संघटनेमध्ये जाऊन कुठल्याही वेळी तुमच्याकडे येऊन काम करायला काय आहे, तयार आहे. पण एक स्टार लावतो वरती, म्हणजे सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी. कुठल्याही संघटनेमध्ये, म्हणजे माझ्याकडे भेदभाव नाहीये की ही संघटना ती संघटना, मला सगळे हवेत. सगळ्यांबरोबर मला काम करायचंय, कार्य करायचंय आणि सगळ्यांना घेऊन सोबत काय करायचंय, कार्य करायचं, कुठलं पद नकोय. तर अशा पद्धतीने हे आमची विचारधारा आहे. खूप खूप छान सर, तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे शोभत आहात, कारण तीच विचारसरणी घेऊन तुम्ही पुढे चालत आहात आणि नक्कीच त्यामध्ये पूर्ण यश सुद्धा मिळेल, यामध्ये शंकाच नाही. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. सर, सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत, गड आहेत, ज्यांची माहिती बहुतांश लोकांना किंवा पर्यटकांना नसते. मग अशा गड किल्ल्यांपर्यंत लोकांना जर पोहोचवायचं असेल तर नक्की काय करता येईल? अशा गड किल्ल्यांची माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल? अतिशय खूप माझ्या आवडीचा प्रश्न तुम्ही ना मला विचारलाय. आणि प्रॅक्टिकली ह्याच कामावर आहे ना मला काम करायचंय. याच्यासाठी मला पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, आताचे असो, तत्कालीन असो किंवा माजी असो किंवा येणारे भविष्यातले असो, म्हणजे शासन असो किंवा प्रशासन असो आणि जनता असो, ह्या सगळ्यांना घेऊन आहे ना ह्या कामामध्ये असा सुंदर सिंधुदुर्ग अख्ख्या जगाला हेवा वाटेल असं मला सिंधुदुर्ग घडवायचं आहे, हे त्यावेळी महाराज बोलले होते. पण आज काय चाललंय सिंधुदुर्गात त्या विषयावर आपण नक्कीच येणार आहोत. कोकणातील समस्या आणि कोणाचे मन न दुखवता मी त्या विषयावरती बोलणार आहे. कारण मी मगाशीच म्हटलंय, प्रत्येक जण चांगलं कार्य करतोय सिंधुदुर्गात, पण प्रॅक्टिकली ते काम होतंय का, तर आज त्याची उत्तर जनता सांगेल, मी काय सांगणार. पण नक्कीच त्या समस्येवरती आपण बोलू. पण माझा आवडीचा विषय तुम्ही आज इकडे घेतला की सिंधुदुर्ग खरं म्हणजे अतिशय विलक्षण. त्याच्याबरोबर एक आपला हे आहे राजगड, म्हणजे इकडे रायगड. सिंधुदुर्ग बोलण्यापूर्वी ना मी पहिला रायगड बोलेन. म्हणतात ना मावशी नंतर आणि आई पहिली असते. आज खरं म्हणजे कारण या कार्यक्रमाची खरं म्हणजे सुरुवात मी पहिली ना मालवणी मधून करणार होतो, ती झाली नाही. त्याबद्दल पहिले मी क्षमा मागतो माझ्या कोकणी माणसांची. कारण कसं आहे ना की मालवणी बोलल्याशिवाय एखाद्या कामात ना मजा येणार नाही. आणि काहीतरी व्हायचो, अगर मालवणी माणूस अगर मालवणी नाही बोललो तर उपयोग काय त्याचो. साता समुद्रावर मच्छिंद्र कांबळे साहेबांनी आज ही आमची मालवणी जी जगात सगळ्यात नंबर 1 भाषा असा, मराठी ही हाच आमची आई असा. आणि त्याची एक मालवणी ही सर्वात त्याचा ह्या आमच्या आईचा सर्वात जवळचा काय असा, एकदम म्हणजे प्रेमळ बाळ असा. आणि अतिशय वेगळा मालवणी, म्हणजे आतून आम्ही लय कडू बोलता हो, पण आमचं मन ना एखाद्याबद्दल कडू बोलताना सुद्धा ना लय दुःख होता आमचा, रात्री झोप नाही लागायची. कारण आम्ही मनापासून नाही कोणाक वाईट बोलत. आम्ही फक्त त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट बोलत नाही, त्या घडणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत असतो की जेणेकरून त्या गोष्टीत काय होय, काहीतरी फरक पडाक होय. बाकी आमची काय इच्छा नसता, आमका कोणाक दुखवचं नसता. म्हणून आमका ना फणसाची व्याख्या दिलेली आहे की बाहेरून जरी आम्ही काटेरी दिसला तरी आतून आम्ही ना काप्या फणसासारखे, बरक्या फणसासारखे काय आहोत, आम्ही ना गोड आहोत. तर अशा वेळी सिंधुदुर्ग बोलण्यापूर्वी रायगडचा जेव्हा मी अभ्यास केला इतिहासकालीन, तर त्याच्यामध्ये ना रिद्धिताई त्याच्यामध्ये एक गोष्ट आणि मला खूप आवडली की आज मराठवाडा आणि विदर्भ, मला लाज वाटते, म्हणजे मला माझी स्वतःची लाज वाटते की मी त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मी का नाही थांबवू शकत. सरकार थांबवेल तेव्हा थांबवेल, प्रशासन थांबवेल तेव्हा थांबवेल, जग काय करेल तेव्हा करेल, पण मी काय करतोय त्यांच्यासाठी. मी फक्त पेपर वाचणार, आज आत्महत्या झाली. म्हणजे एखादा नवीन पिक्चर रिलीज होतो ना, तसा शेतकरी आपला काय करतोय, आत्महत्या करतोय.
झालं म्हणजे विषय संपला. मग तो पेपर रद्दीला जातो, विषय संपला. 5 वर्षांनी वेगळं इलेक्शन, पुन्हा वेगळं इलेक्शन, संपला. म्हणजे मला तर वाटतं आपल्या देशामध्ये कामं होतात की फक्त इलेक्शनच होत बसतात तेच काय कळत नाही. आणि त्याच्यामध्ये आमच्यासारख्या तरुण माणसांचा वेळ खूप वाया जातो. द्वेषभाव होतातच आमच्या आपसात, तो भाग वेगळाच. पण आपला मूळ मुद्दा कुठेतरी भरकटू नये, मी त्याच्यावर येतो की आज मला म्हणायचं काय की आत्महत्या आणि आमचे शिवाजी महाराज, आमचे आपल्या सगळ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या जगाचे आहेत, अख्ख्या राष्ट्राचे आहेत, राष्ट्रपुरुष आहेत ते, अख्खं राष्ट्रपुरुष आहेत. इंग्लंडमध्ये आज राष्ट्रपतींच्या मागे छत्रपती शिवरायांचं काय आहे, आज त्यांच्या हे तिथे आहे, तिकडे चांगलं जतन केलं जात आहे. पण म्हणतात ना, एखाद्याची कदर नसते आपल्याला चांगल्या ह्याची, आणि मातीमोल करतो आपण या गोष्टी. तर मी का रायगड हा उल्लेख केला सांगतो तुम्हाला, की रायगडाला जेव्हा जाग येते, ऐकलं होतं आपण, ती जाग केव्हा झाली होती, पण ती जाग समजली नाही हो आपल्याला डोळे असून सुद्धा आंधळे आहोत आपण. कारण त्या रायगडामध्ये काय होतं माहितीये तुम्हाला, त्या रायगडामध्ये अशा पद्धतीमध्ये 22 लक्ष कितीतरी लिटर त्यामध्ये पाणी रिझर्व करण्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे. ती गोष्ट कधी कळलीच नाही आपल्याला. हा क्षमता आहे, मग ही मराठवाडा, विदर्भ किंवा आम्हाला कळली नाही. मी कोणाला दोष नाही देणार. म्हणजे रिझर्वेशन त्यांनी त्यावेळी केलं होतं पाण्याचं, म्हणजे कितीतरी वर्ष पाणी पुरेल असं त्यांनी त्यावेळी. ज्यावेळी काय होतं, त्यावेळी फोन होते का, काय होतं का, काही नव्हतं. त्या एवढे काय खूप पैसे होते का, काही नव्हतं. अशा काही नव्हतं. आता तर सगळं आहे, फक्त मानसिकता नाहीये. फक्त माझा बँक बॅलन्स कसा वाढेल. सॉरी, कट एक मिनिट. हा, दिसतोय का? नाही सर, व्हिडिओ म्यूट झाली. हा, व्हिडिओ म्यूट झाला. हा, हो, आला इथे व्हिडिओ आला आहे. सर, तुम्हाला माझा आवाज येतोय? हो, आवाज येतो आहे. मी फक्त व्हिडिओ पुन्हा क्लिक करतो. हा, आलाय. हो, सुरू झालं. सर तुम्ही बोलत राहू शकता. हो ना, धन्यवाद. मी आपल्या सर्व हा सर, बोला. जय शिवराय. जय शिवराय. डबल आवाज येतो. हॅलो. हा सर, बोला. सर, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, तुम्ही बोलू शकता. हो, आवाज येतोय. हो, धन्यवाद. हो सर. हो, मला डबल येतोय. एक मिनिट. सर, तुम्हाला माझा आवाज येतोय का? हो, आवाज येतोय, फक्त मला डबल येतोय, म्हणजे दोनदा ऐकायला येतोय. हॅलो. हा सर, हॅलो. हा, बोला. हॅलो. हॅलो. हा, हॅलो. एक मिनिट. आता होतो. हॅलो. हॅलो. माफ करा, काही तांत्रिक अडचणींमुळे सर आपल्याला दिसत नाहीये. हॅलो. हॅलो सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय का? हो, येतोय. हॅलो.
हा, तर अशा पद्धतीमध्ये आवाज येतोय ना? माफ करा सर, मला तुमचा आवाज येत नाहीये. मला प्रेक्षकांकडून जरा कळेल का की सरांचा आवाज प्रेक्षकांना येतोय का? माफ करा, तांत्रिक अडचणी येत आहेत. सर जॉईन होतीलच. तोपर्यंत खरंच आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळत आहे सरांकडून. आज शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खरोखर आपण सगळ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार वागणं सुद्धा गरजेचं आहे. सर, हा, हॅलो हॅलो, हा बोला ना. हॅलो, आवाज येतोय का आपल्याला? सर तुम्ही काहीतरी बोलाल का प्लीज? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, हा, हॅलो हॅलो, माफ करा सर, मला तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो, एक मिनिट. हॅलो, एक सेकंड. हॅलो हॅलो, आवाज येतोय का आता? हॅलो 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 हॅलो, सर तुम्ही बोलू शकताय. जर माझा आवाज तुम्हाला येत असेल आणि हॅलो, तुमचा आवाज जर प्रेक्षकांपर्यंत हो, पोहोचत असेल तर आपण पुढे बोलत हा, राहूया. माफ करा पण मला तुमचा आवाज येत हो नाहीये. नक्कीच, तर सर आपण पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायला हरकत नाहीये हो नक्कीच, की हा किल्ल्यांच्या बोला. भिंतींवर काही प्रेमी युगुल आपली नावे कोरतात, तर काही तळीराम हो. किल्ल्यांवर मद्यपान करतात. अशा लोकांवरती काही कठोर कारवाई केली जाते का किंवा करावी असं तुम्हाला वाटतं का? ऍक्च्युली ना, म्हणजे जेवढी कारवाई करावी तेवढी खरोखर होत नाहीये. आणि राहिली गोष्ट या किल्ल्यांची, कोणाला खरोखर काही पडलेली नाहीये. आणि कारण का कारवाई करायची वेळच आली नाही पाहिजे. कारण त्याचं कारण कसं आहे की ज्यावेळी लोकांना कळेल की नाही बाबा, किल्ले हा महत्वाचा विषय आहे, आणि तिथे त्या पद्धतीचे मध्ये म्हणजे त्या किल्ल्यांचं एक जी समिती बनली पाहिजे किल्ल्यांसाठी. अगर त्या पद्धतीमध्ये अगर ती व्यवस्थित समिती बनली तर नक्कीच हे विषय जे आहेत ना, म्हणजे किल्ल्यांवरती म्हणजे ज्या काय चुकीच्या गोष्टी घडतायत त्या नक्कीच होणार नाहीत. कारण हा विषय ह्याच्यामध्ये मी म्हणत नाही त्या त्या मुलांची चुकी आहे. कारण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, कारण त्या मुलांना त्या मुलांचं वय वाढलं असेल नक्की, पण त्या मुलांना शाळेमध्ये मुळात महाराजांचं त्याग किंवा त्यांनी का ह्या सगळ्या गोष्टीचं स्वराज्य निर्माण केलं या गोष्टीची जाणीवच निर्माण झाली नव्हती. तर त्यामुळे मग ते त्याला एक फक्त एक पिकनिक पॉईंट म्हणून त्याला बघतात किल्ल्यांना. तर माझी अशी इच्छा आहे की किल्ल्यांना तुम्ही ना पिकनिक पॉईंट म्हणून ना समजू नका. किल्ल्यांना एक आदर्श म्हणून घ्या. किल्ल्यांना एक रिसर्च सेंटर म्हणून घ्या. तर किल्ल्यांवरती रिसर्च करायला गेलं तर एक आयुष्य नाही, हजारो आयुष्य काय पडतील. किल्ले सोडून तुम्ही बाकी पिकनिक पॉईंट करा ना. कोकणामध्ये सगळीकडे पिकनिकच पॉईंट आहे, पण किल्ल्यांना हा तुम्ही नॉन पिकनिक पॉईंट म्हणून त्याला दर्जा दिला गेला पाहिजे. पिकनिक आणि मनोरंजन म्हणून किल्ल्यांकडे तुम्ही बघूही नका किंवा ते बघण्याचं धाडस करूही नका. मी त्या तरुण युगल वगैरे यांना एक त्यांना विनंती करेन की तुम्ही म्हणजे फक्त तुम्ही प्रेम हे वाईट नसतं, पण प्रेमाची परिभाषा वेगळी असते. प्रेम करायचं असेल तर छत्रपती शिवरायांकडून शिका की म्हणजे काय असतं. तर ह्या गोष्टी करू नये अशी आम्हाला, आणि होऊच नाही यासाठी आम्ही नक्कीच त्या गोष्टीवरती आम्ही काटेकोरपणे आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे आमचं म्हणजे प्रयत्न चालू आहेत. आणि आणि नक्कीच आम्हाला येणारी नक्की पुढची पिढी या सगळ्या गोष्टीमध्ये एक वेगळं वातावरण तुम्हाला आमच्या म्हणजे आपल्या भारताच्या पिढीकडून तुम्हाला दिसेल. एक वेगळंच वातावरण म्हणजे जल्लोष दिसेल तुम्हाला. म्हणजे ह्या किल्ल्यांवर एक वेगळ्या पद्धतीचं एक एक जुना शिवकाळ म्हणजे
एक जुना जो छत्रपती शिवरायांचा जसा काळ होता ना, जो आपण एका हिरकणी चित्रपटामध्ये बघितला होता. हिरकणीमध्ये आवाज येतोय ना तुम्हाला माझा? हा. आपण तो हिरकणी चित्रपटामध्ये जसा बघितला, जसा शिवकाळ तिथे साजरा व्हायचा, शिवकालीन, तसा नक्कीच तिथे साजरा होईल, याची मी तुम्हाला खात्री देतो. पुढे प्रश्न. हॅलो हॅलो हॅलो. ओके सर, मला तुमचा आवाज येत नाहीये, त्यामुळे मी पुढील प्रश्न घेते. तुमचा आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, तर मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारते सर, की किल्ल्यांची नावदुरुस्ती, किल्ल्यांच्या भिंती आणि बुरुज ढासळणं हे जर असंच चालू राहिलं तर किल्ले पुढच्या पिढीला फक्त पुस्तकातच दिसतील, ते प्रत्यक्षात पाहताच येणार नाही. तर आपले हे इतिहास रूपी जे किल्ले आहेत ते टिकवण्यासाठी तुम्ही सरकारला आणि लोकांना काय आवाहन कराल? हे किल्ले टिकवण्यासाठी मुळात आव्हान ऍक्च्युली करण्याची गरजच नाहीये. खरं म्हणजे किल्ले हा जो विषय आहे, अगर तुम्ही बघाल की मी लिहिलं होतं की चला कोकणामध्ये डॉलर आणूया. अगर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप, फेसबुक अगर हे कराल, तिथे लिहिलं आहे चला कोकणामध्ये डॉलर आणूया. डॉलर आणूया म्हणजे काय की विदेशी जो हे आहे, म्हणजे विदेशी चलन जोपर्यंत आपल्या देशामध्ये येत नाही, पर्यटन आपल्याकडे वाढत नाही, तोपर्यंत कोकणाचा विकास होणं म्हणजे विकास होईल कोकणाचा. पण कोकणाचा खऱ्या अर्थाने अगर कोकणाला आर्थिक समृद्ध बनवायचं असेल तर कोकणाचं भौगोलिक वातावरण बघता, तिकडची जमीन बघता, तिकडच्या हे बघता, तर तिथे पर्यटनाशिवाय आपल्याला कुठलाच तिकडे पर्याय नाहीये. तर ह्या पर्यटनाकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून तिथे काम केलं गेलं पाहिजे. त्यासाठी माझ्याकडे खूप काही प्लॅनिंग्स आहेत माझ्याकडे, आणि त्या प्लॅनिंगवर अगर काम झालं तर नक्कीच कोकणाचा एक चांगल्या प्रमाणामध्ये कायापालट होऊ शकतो. आता अगर तुम्ही मला प्रश्न कराल की नेमकं ते प्लॅनिंग काय आहेत, तर त्यातला माझा सर्वात मोठा प्लॅनिंग असा आहे, ऐकायला नक्कीच तुम्हाला कडू वाटेल, म्हणजे बरं वाटणार नाही, तर अगर त्या कोकणाचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कायापालट अगर व्हायचा असेल तर येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये शून्य भ्रष्टाचार हा विषय तिथे राबवला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला आवाज येतोय माझा? हॅलो 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 आवाज? हा. तर तिथे शून्य भ्रष्टाचार हा विषय येणाऱ्या 10 वर्षात तिथे राबवला गेला पाहिजे. पर्यटकांसाठी मग आरोग्य सुविधा असेल, आज आरोग्य सुविधा आज आपल्या कोकणामध्ये किती ढिसाळ आहे, आज ही कोरोनाने दाखवून दिली. अगर हा कोरोना आला नसता तर कदाचित आज ही आरोग्य व्यवस्था किती अतिशय भयानक आहे आपल्या कोकणात ती आता जाणवते. कोकणात ज्यावेळी मी एक पत्रकार म्हणून फिरत होतो, त्यावेळी मी जेव्हा रस्ते बघितले आणि ज्यावेळी मी बजाज सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये 10 वर्ष एका चांगल्या लेवलला काम केलं, ज्यावेळी मी सिंगापूर, बँकॉक, पटाया, मलेशिया अशा ठिकाणी ज्यावेळी पुरस्कार घेण्यासाठी ज्यावेळी मी गेलो आणि ज्यावेळी तिकडचे रस्ते आणि तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा मी बघितलं, त्यावेळी मला जाणवलं की हा एवढा फरक आहे सिंगापूरमध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये. तर तिथे भ्रष्टाचाराचं प्रमाण 1%, 2%, 5% असेल, पण आपल्याकडे ते प्रमाण खूप असं आहे. त्याच्यामुळे फक्त विकास हा फक्त कागदावर राहतो, निधी येतो आणि तो निधी कुठे जातो हे कोणाला काय राहत, त्याचा थांगपत्ता राहत नाही. फक्त एकमेकावरती आरोप केले जातात, पण विकास हा फक्त शब्दावर राहतो. या गोष्टीकडे कुठेतरी ना आज गांभीर्याने आणि सिरियसली हा खूप चिंतेचा विषय आहे. हा फक्त मी बोलतो म्हणून नाही, तर हा प्रत्येक व्यक्तीने, जन्म घेणाऱ्या आणि समाजातल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने याच्यावरती आहे ना एकदम अतिशय सखोल याच्यावरती काय केलं गेलं पाहिजे. कारण ज्यावेळी मी सिंगापूरला गेलो होतो, बँकॉक, पटायाला गेलो होतो, मला फार वाईट वाटलं. मी तिथे सुद्धा माझ्या कोकणाचंच नाव मोठं केलं तिथे जाऊन, की मी कोकणातला माणूस आहे, माझा जन्म कोकणातला आहे आणि माझं कोकण तुमच्या सिंगापूरपेक्षा काय आहे, तुमच्या कॅलिफोर्नियापेक्षा, म्हणजे कॅलिफोर्नियालाही लाजवेल असा माझा कोकण आहे. कारण हा 750 किलोमीटर अरबी समुद्र नाही आणू शकत कोण. सह्याद्री किल्ले जे माझ्या महाराजांनी मावळ्यांनी वाचवले, ते आताच्या नेत्यांमध्ये नाही आहे ती ताकद जी महाराजांमध्ये होती. असं नाही म्हणत की आताचे नेते काम नाही करते, खूप चांगलं काम करतात, पण आज कुठेतरी ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन आज ह्या विषयाला कुठेतरी फुलस्टॉप देणं गरजेचं आहे. माझा महाराष्ट्र, माझ्या महाराजांचा महाराष्ट्र हा
आज महाराजांचं महाराष्ट्र माझा नाही, याला कुठेतरी एक प्रॉपर काय गेलं पाहिजे. आज प्लॅनिंगने काम गेलं पाहिजे. 1 रुपयात सुद्धा खाताना आहे ना लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना. कशी हिंमत होते रे तुमची की आज तुम्ही म्हणजे आज एखादा म्हणजे आज कारण महाराज आपण म्हणतोय तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीला, कारण आज असंख्य आत्महत्या होत आहेत माझ्या कोकणात. आज कोकणात ही गंभीर समस्या आहे. आज मी आणि ती कुठेतरी टीव्हीवर आज आज म्हणजे मराठवाडा विदर्भ त्या आत्महत्या कोकणामध्ये हायलाइट आज टीव्ही चॅनलला हायलाइट केल्या जातात. अरे पण कोकणात आज मी बघतोय 25, 26, 32 आज 32, 38, 40 वर्षाचा तरुण आज आत्महत्या करतोय. आज का आत्महत्या करतोय ह्याच्या तळाशी तिकडच्या फक्त जनप्रतिनिधी नाही तर सगळ्यांनीच तिथे गेलं पाहिजे आणि मग कळेल की या आत्महत्येची कारणं जी मागासपासून मी सांगतोय ना तीच आहेत, त्याच्या पलीकडे नाही आहेत. मी वरती कितीतरी इकडे सुंदर चित्र रंगवलं ना, पण त्या चित्राच्या मागे तर काही नाही आहे ना. तर आज खूप हा गंभीर विषय आहे. सर्वात मेन म्हणजे आज 70 वर्ष झाले. आज कोकणातला फक्त हायवे आज 11 वर्ष झाली. 11 वर्ष 11 अजून हायवेचे. मी जेव्हा तिकडे एक कोकण जनसंवाद मध्ये कोरोनाच्या काळामध्ये पत्रकार झालो, त्याच्यामध्ये हायवे सारखे एवढे जागतिक दर्जाचे रस्ते त्याच्यामध्ये गोंधळ आहे. म्हणजे जिथे लोकांच्या जीवाशी खेळायला काय मजा येते ह्या लोकांना. म्हणजे स्वतःचा जीव त्यांना हे आहे, पण लोकांच्या जीवनाशी खेळतायत. जीवनाशी तर खेळतातच आहेत, पण आज बेरोजगारी कोकणामध्ये भयानक बेरोजगारी आहे. रेल्वे आज कोकण रेल्वे, अरे कशाला म्हणतात त्याला कोकण रेल्वे? मला नाही वाटत ती कोकण रेल्वे. केरळ रेल्वे नाव द्या ना त्याला, गुजरात रेल्वे नाव द्या ना त्याला. आज बुलेट ट्रेनला मला आक्षेप नाही, खूप चांगला विषय आहे, प्रगती नक्कीच आपल्या देशाची झाली पाहिजे. पण बुलेट ट्रेन हा विषय नक्की चांगला आहे, पण त्याच्या अगोदर काही पहिल्या बेसिक गोष्टीवरती काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर एक बुलेट ट्रेन नाही, अशा 100 बुलेट ट्रेन माझ्या देशामध्ये काय झाल्या पाहिजे, धावल्या पाहिजे. आणि कोकणात तर माझी पहिली बुलेट ट्रेन धावली पाहिजे, कारण तिकडे खरा फॉरेनर येणार आहे, तिकडे देशातला विदेशी पर्यटक येणार आहे. तरच तिथे काय होणार आहे. आणि काही गरज नाही आम्हाला. उद्या येणारा काळ एवढा कोकणमध्ये पॉवर आहे ना, म्हणजे रिद्धिदाई एवढी कोकणामध्ये पॉवर आहे की हा माझा अख्खा कोकण 750 किलोमीटरचा अख्ख्या देशाची अर्थव्यवस्था काय करू शकतो, सांभाळू शकतो. हे कसं हे सिद्ध करून मी तुम्हाला देऊ शकतो. त्यावेळी सिंगापूर बँकॉक पट्ट्याला गेलो त्यावेळी माझ्याकडे एक अल्बम आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. त्या अल्बम मध्ये सिंगापूरचे एक पंतप्रधान आहेत. हे बघा, हा त्यांचा फोटो अगर तुम्ही बघत असाल, जेव्हा आपण म्हणजे सिंगापूरला गेलो होतो, काही नव्हतं तिकडे सिंगापूरला. लोकांनी म्हटलं नाही होणार विकास सिंगापूरचा. हे आहेत ते. तर त्यांनी म्हटलं होतं काही विकास होणार नाही आपल्या ह्याचा. पण ह्या व्यक्तीने फक्त मानसिकता बदलली आणि आज सिंगापूर आज हब झालाय. आज लोक जॉबला जाण्यासाठी तिकडे आज कुठेही म्हणा की जॉबला कुठे लावणं सांगतात, नाही माझा मुलगा फॉरेनला आहे. अरे लाज वाटली पाहिजे बोलायला माझा मुलगा फॉरेनला आहे. मग आपण आपल्या देशात राहून आपल्या देशाला फॉरेन पेक्षा चांगलं कधी बनवणार? फॉरेन मध्ये काहीच नाहीये जे आपल्या देशात आहे. पण हे दुर्दैव आहे. म्हणतात ना, जिकडे पिकतं त्याची आपल्याला काय नसते, किंमत नसते. आज 70 वर्षाचे अगर मी घोटाळे काढले ना, भ्रष्टाचार त्याची टोटल मारली ना, तर लिम्का बुक पेक्षा आणि कुठला मोठा अवॉर्ड असेल ना तो आपल्या देशाला मिळेल सगळ्यांचे. म्हणजे त्याच्यात मी सुद्धा आलो. मग हे कधी थांबणार? या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आज लोकसंख्या वाढते आहे. आज माझा कोकणातला तरुण 7 आणि 8 हजारासाठी त्या मुंबईच्या ट्रेनमध्ये आपला जीव त्याचा गुदमरतोय. एवढ्या 8x8च्या ट्रेनमध्ये 8x8च्या घरामध्ये आज कर्जबाजारी झालाय. आज 10% तो कर्ज काढतोय. आज कोरोनाच्या काळामध्ये त्याला काळा ई पास, काळा दिवस होताच तो कोरोना, पण एक ब्लॅक ई पास म्हणजे ई पासचा काळा बाजार मी पत्रकार असताना उघडकीस मी काढला होता. मी स्वतः आपल्या आदरणीय आमदार खासदार सिंधुदुर्गातले नितेश राणे साहेबांना कॉल केला होता. त्यांनी सुद्धा चांगला आवाज उचलला. त्याच्यानंतर आमचे आदरणीय विनायकजी राऊत त्यांना सुद्धा मी या गोष्टीबद्दल कल्पना दिली. त्यांनी सुद्धा तत्काळ या गोष्टीची दखल घेतली. म्हणजे आपल्या प्रत्येक कोकणातल्या माणसामध्ये कुठेतरी एक चांगला माणूस दडलाय आणि आज हे सगळे एकत्र येऊन आज ह्या कोकणाला एक वेगळं एक स्वरूप आपण आहे ना, प्रॅक्टिकल आपण देऊ शकतो. पण ती मानसिकताच आज राहिलेली नाहीये. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये रेशन बाजार म्हणजे आदरणीय आपले ज्या मोदीजींनी दिलेलं रेशन कोरोनाच्या काळातलं ते सुद्धा लोकांपर्यंत
पोचत नव्हतं. हे गंभीर प्रकार मी काय केले, समाजासमोर एक पत्रकार या नात्याने कोरोनाच्या काळामध्ये मी उघडकीस आणले. लोकांच्या दबावाला सुद्धा मी बळी पडलो नाही, म्हणजे त्यांच्या पोकळ धमक्यांना. कारण छत्रपतीचे मावळे अशा पोकळ धमक्यांना कधी घाबरत नसतात, आणि असे घाबरले असते तर असे कधी स्वराज्य निर्माण असे झाले नसते. आणि ज्यावेळी हा रेशन कार्डचा काळा बाजार उघडकीस काढला कोकणातल्या, आता त्या गावांची नावं मी घेत नाहीत, कारण कारण शेवटी सगळे आपली माणसं आहेत. त्याच्यामागे काही त्यांची कारणं असतील, त्यांना काही प्रॉफिट मिळत नसेल रेशन चालवताना, म्हणजे कदाचित त्यांच्या घरी कोणतरी उपाशी मरत असेल, म्हणून ते बिचारे लोकांचं काय करतात, पोट उपाशी मारण्याचं महाभयंकर काय करतात, पाप करतात. तर ह्या अशा पद्धतीने मग अतिशय चळवळ मोठी चालू केली मी कोकणामध्ये. प्रत्येक गावातून मला कॉल यायला लागला की परब साहेब या, आमच्याकडे सुद्धा रेशनचा काळा बाजार आहे, परब साहेब आमच्याकडे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तर मला फार म्हणजे मला राहावलं नाही त्या गोष्टी. आणि अशा काळामध्ये मला महाराजांच्या गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष करून मला चालणार नव्हतं, कारण मला पहिला त्या कार्याला पहिलं फोकस करणं काय होतं, म्हणजे माझी ती प्रायोरिटी होती. म्हणजे महाराजांचे गड किल्ले संवर्धन ही माझी प्रायोरिटी होती. पण ती जरी प्रायोरिटी असली तरी महाराजांनी ते गड किल्ले कोणासाठी निर्माण केले होते, रयतेसाठी. मग गड किल्ले जरी थोडं दुर्लक्ष झालं तरी रयतेच्या प्रश्नांवरती काम करणं ही माझी सर्वात प्रथम काय होती, नैतिक जबाबदारी होती. कारण महाराजांनी आम्हाला तेच शिकवलंय, आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टीवर अगर आम्ही काम केलं नाही तर मग काय उपयोग आहे. मग आम्ही सांगून की आम्ही मावळे आहोत किंवा आम्ही एवढं मोठं काम करणार आहोत, आम्ही असं करतोय तसं करतोय, शून्य आहे ते. आणि खरं सांगतो, आपल्या कोकण फक्त कोकण आणि कोकण लक्षात घ्या, लोकांना कोकणाबद्दल एक गैरसमज आहे निर्माण. मी हे सर्व धर्मातल्या लोकांना सांगतोय आवर्जून, कोकण म्हणजे साधा सुद्धा समजू नका. कोकण म्हणजे गुजरातच्या बॉर्डर पासून ते केरळ असो किंवा गोवा असो किंवा कर्नाटक असो, अरे त्याची बॉर्डर म्हणजे आम्ही कोकण आहोत. आणि ही मुंबई, आज मुंबईवर अख्खं जग अवलंबून आहे. आता सध्या महापालिकेकडे सगळ्यांचे डोळे आहेत, 70,000 करोड कडे डोळे आहेत, म्हणजे मुंबईचा विकास करण्याकडे सगळ्यांचे काय आहेत, चांगले विषय आहेत. म्हणजे मुंबईचा विकास मला आश्चर्य वाटतं. महाराजांनी तर त्यावेळी काही नसताना आज कुठलाही भ्रष्टाचार न करता त्यांनी एवढा चांगला विकास केला. मला एखाद्या गावाचा विकास हा विषय पटला असता, एखाद्या आदिवासी लोकांचा विकास हा पटला असता, पण मुंबईचा विकास करताय, अरे मग एवढी 70 वर्ष आपण केलं काय, नेमका विकासाचं मॉड्यूल काय तुमचं. आज कुठेही काय याची काय नाहीये. माझा हा कुठल्या शासन किंवा प्रशासनावरती आरोप करत नाहीये. एक नागरिक म्हणून मी काय करतोय, या गोष्टीची मला कुठेतरी महाराजांचं कार्य बघता, आणि हे आता जे काय चाललंय, म्हणजे 70 वर्षानंतर मुंबईचाच विकास करताय, अरे मग बाकी जाणार कधी. म्हणजे आपल्या देशामध्ये अजून सुद्धा खेडे आहेत जिथे आज काय सांगू काय काय नाही होत, ते शब्द नाही आपण ते घेऊ शकत. आज अशा गोष्टी होत आहेत. विद्यार्थी शाळेतले त्या पावसामधून, एवढ्या भर पाण्यामधून विद्यार्थी पुस्तकं घेत शाळेत जात आहेत. म्हणजे जिथे आणि इथे आजही आज मुंबईचे विकास होणार आहेत, आणि त्या विकासासाठी करोडो रुपये आज इलेक्शनवरती काय केले जाणार आहेत, खर्च केले जाणार आहेत. म्हणजे किती मोठं काय आहे. आणि चला इलेक्शन होणार सुद्धा, लोक निवडून सुद्धा येणार, पण पुन्हा 15 वर्षांनी आपण असे लाईव्ह झालो ना, आपण 15 वर्षांनी पुन्हा हाच विषय. अरे म्हणजे चाललंय काय, म्हणजे आम्ही आमच्या जनतेची फुटबॉल खेळताय का, आम्हाला फुटबॉल समजलाय का, म्हणजे ह्यानी इकडून किक मारली त्याने तिकडून किक मारली. अरे थांबवा. कुठेतरी महाराजांनी ज्या पद्धतीने महाराजांचं मॅनेजमेंट शिका. आज महाराजांचं मॅनेजमेंट इंग्रजांनी शिकले आणि आजही तिथे काम करतायत त्या मॅनेजमेंटवर. महाराज कॉस्ट मॅनेजमेंट वरती हुशार होते. कॉस्ट मॅनेजमेंट खूप विषय आहे महाराजांचा, म्हणजे ऍक्च्युअली बोलायला गेलं तर अशा खूप समस्या आहेत. रेल्वेची तर भयानक समस्या आहे. रेल्वेबद्दल फक्त रत्नागिरीला रेल्वे धुवायला येते, म्हणजे लोकांनी घाण करायची, आणि आमच्या कोकणामध्ये ती घाण काय करायची, धुवायची. आणि आमच्या माणसांना आरक्षण मिळत नाही, वेटिंग आहे. आज कितीतरी संघटना बिचाऱ्या रोज पत्रव्यवहार करत असतात हो, आणि आज ते बिचारे मला फोन करून सांगत असतात की कुठलेही लोकप्रतिनिधी मनावर घेत नाहीयेत. म्हणजे कुठलाही लोकप्रतिनिधी आमचा हा कोकण रेल्वे विषय मनावर अजिबात घेत नाहीये. मी बोललो ते कसे मनावर घेतील, त्यांच्याकडे फॉर्च्युनर आहे, त्यांच्याकडे मर्सडीज आहे, त्यांची गाडी खड्ड्यात गेली ना तर काय होतं, त्यांना त्रास होत नाही, कारण त्यांच्या गाडीला काय आहे,
शॉकअप्सर आहेत, तुम्हाला लाल डबे दिलेले आहेत, तेच जे चारी बाजूनी काय झालेत त्या लाल डब्यावाल्यांच्या कर्मचाऱ्यांची आज आत्महत्या करायची वेळ येते. आज आरोग्य सेविका, आम्ही आता ज्या आरोग्य सेविकांचा आज आम्ही पुरस्कार देणार आहोत आरोग्य सेविकाच्या मुंबईमध्ये, आज त्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीयेत. आज त्या महिलांचे दुःख ऐकले की आम्हाला फार त्या गोष्टीचे काय होतात. आणि शासन आज गड किल्ले संवर्धनासाठी शासनामार्फत काही योजना आहेत का? अक्षय परब साहेब, काही योजना नाही, कोण देणार? फक्त आश्वासनं मिळणार, योजना नाही. आपल्याला प्रॅक्टिकल काय करावं लागणार त्याच्यावरती एक समिती. आज मी नक्कीच एका व्यक्तीचं मी नक्कीच नाव घेईन, म्हणजे जे आपल्या महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे, खरोखर त्या व्यक्तीला मानलं पाहिजे. वेळ काळ काही न बघता आज ती व्यक्ती शेतकऱ्यांच्या बांधावर असते. म्हणजे एक राजकीय विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. त्यांनी एक प्रतिष्ठान रायगड फेडरेशन म्हणून त्यांनी स्थापना केली आहे आणि ते प्रॅक्टिकली त्याच्यावरती काम करतायत. मी सुद्धा वाट बघतोय की आपल्या छत्रपती वंशज संभाजीराजांची माझी कधी त्यांच्याशी भेटगाठ होईल आणि या विषयावर एक खूप चांगली संकल्पना आहे माझ्याकडे, ती मांडून प्रॅक्टिकली आहे ना हा फंड आपण नक्कीच कायापालट फक्त कोकणाचा, कारण लक्षात घ्या कोकणाचा कायापालट म्हणजे संबंध देशाचा कायापालट होणार आहे. कारण का, कोकणातून जो रेव्हेन्यू जनरेट होणार ना, टॅक्स, जसा आमची मुंबई म्हणजे आपल्या सगळ्या भारतीयांची मुंबई ही 105 हुतात्म्यांना विसरून चालणार नाही. पण 105 हुतात्म्यांसमोर हा 106वा हुतात्मा तयार होणार. कारण मुंबई म्हणजे माझ्या कोकणातली आहे, कोकण प्रांतातली मुंबई आहे. तर हे मुंबईचा रेव्हेन्यू अख्ख्या देशाला आपण सांभाळू शकतो. आणि एवढं असून सुद्धा आज या सगळ्या गोष्टीकडे अभ्यास केला जात नाहीये. मी विचार करतो एवढे हुशार माणसं आपल्या देशातले IAS IPS हे कोणाच्या दबावाखाली आहेत? एवढं चांगलं शिक्षण घेऊन हे लोक कुठे गेलेत? म्हणजे नक्कीच चाललंय काय आपल्या देशात? खूप गोष्टीवरती काम करण्यासारखं आहे. फक्त महाराज जरी फक्त घेतले, मी फक्त महाराज म्हणत नाही, बाबासाहेब आंबेडकर आहेत, महामानव, ह्या सगळ्यांचे विचार जरी आपण, शाहू महाराज आहेत, राजर्षी शाहू महाराज, ह्या सगळ्यांचे विचार जरी समोर घेतले आणि त्यानुसार प्रॅक्टिकली काम करायला चालू केलं आणि भ्रष्टाचार शून्य या अगर आपण प्रॅक्टिकल काम केलं ना, आणि कोकणाला एक सिंगापूर पेक्षा आपण पॉवरफुल, स्वित्झर्लंड पेक्षा पॉवरफुल आपण बनवू शकतो. आणि आज लोकांना विचारलं कुठे चाललात, तर बाहेर गावी चाललो फिरायला. पण कोणी म्हणत नाही की मी पर्यटनासाठी कुठे चाललोय, कोकणात चाललो. अरे का नाही जात कोकणात? नाही तुमचे ते रस्ते बरोबर नाही. म्हणजे आज लोक हिनवतात, आपल्या कोकणाला हिनवतात, तुमचे रस्ते बरोबर नाही, असं आहे, कोकणी माणूस असं आहे तसं आहे. तर ह्या गोष्टी ह्या का होतात की आज कुठेतरी ह्या ज्या बेसिक सुविधा आहेत, ह्या पायाभूत सुविधा म्हणतो आपण, ह्या तिथे झाल्या पाहिजे. आज जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये रस्ता बनवला जातो ना, तो तिकडचा इंजिनियर एका सिस्टमॅटिक तिथे काम करतो. त्या रस्त्याची लांबी तिकडून तिथपर्यंत असते, त्याच्यामध्ये कुठेही 1 रुपयाचा भ्रष्टाचार नसतो. असे खूप विषय आपण घेऊन आपण नक्कीच कोकण आणि कोकणाच्या समस्यांवरती फक्त समस्या मांडायच्या नाहीत, आपण त्याच्यावरती काम करू शकतो प्रॅक्टिकली. मी तुम्हाला आज म्हणजे जे इकडे फेसबुक लाईव्ह वर आले आहेत त्यांना मी काही माझ्या आठवणी दाखवेन. मी कोकणातलो, माझा जन्म झालो फोंडा घाटातलो. माझं नाव प्रशांत परब, तुमका समजलाच असतात. फोंडा घाटात माझा जन्म झालो, डोंगराच्या पायथ्याशी. आणि माझा गाव असतात देवगड कुवळे. मुंबईत जास्त वर्ष रोवल्यामुळे जरा कोकणाची भाषा जरा मागे पुढे होता, ती सांभाळून घ्यावा. कोकणाचा माणूस नक्कीच सांभाळून घेता. आता त्या कोरोनामध्ये आम्ही सरकारला लय घेतला सांभाळून. आमच्या खिशातले मंगळसूत्र घाण वगैरे ठेवून आम्ही ना ते काळे ई पास काढून आम्ही खय गेलो, आम्ही कोकणात गेलो. कारण ती कोकण आमची आवस असा ना, तीच आमका सांभाळतली. आणि अशा वेळात सुद्धा ते ई पास म्हणजे आमचे 25, 30, 40 हजार रुपये कर्जानी लोकांनी काढल्याने. आणि आजही ते कर्ज लोक आज काय करतायत, आज ते फेडतायत. आणि जसे इथे आम्ही इलाव मुंबईत, तसे आम्ही इल्या लगेच आमका ती अशी ना विजेची मोठी बिलं इली 15,000, 20,000. त्याच्यानंतर ना शाळेतून ना आमच्या पालकांना काय केलं जातं, कळत नकळत आमच्या शाळेतल्या म्हणजे पालकांना टॉर्चर केलं जात आहे, फीस भरा, फीस भरा, फीस भरा. मी सरकारला अजिबात देणार नाही दोष. मी एक व्यवस्था कुठे आहे, ही व्यवस्था कुठे आहे, जनतेचं राज्य कुठे आहे, रयतेचं राज्य कुठे आहे, कुठे गेली ही लोकशाही? सगळीकडे हुकुमशाही दिसते मला, इंग्रजांचं राज्य दिसतंय.
अरे कधी कधी असं वाटतं ते इंग्रजांनी बांधलेलं केम हॉस्पिटल अजून आहे, पण त्याच्यानंतर काय हॉस्पिटल मला दिसलीच नाहीत या ठिकाणी. तर आज आपला विषय मेन म्हणजे महाराजांचा आहे. तर आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र होऊन कोळे, देवगड, परबवाडी इथे सदानंद गड, आम्ही हा अपरिचित गड होता, तो आम्ही शोधून काढला. त्याच्यामध्ये आम्ही सगळे गावकरी मिळून प्रॅक्टिकल आम्ही तिथे अशा पद्धतीमध्ये आम्ही तिथे काम चालू केलं. आम्हाला बालगोपाळांनी सुद्धा आम्हाला काय केलं, तिथे सहकार्य केलं. आता बालमजदूर कायदा आहे म्हणून हा फोटो दाखवायला मला काही भीती वाटत नाही, कारण आम्ही श्रमदान केलं. कारण आजकाल शाळेमध्ये सुद्धा मी ऐकलं लहान मुलांकडून कामं करून घेतली जातात. तर त्याच्यामुळे मला काही ते फोटो दाखवताना काय वाटत नाही. पण हे आवडीने आणि हे मुलांना स्वतः आलेली आहेत, की नाही की दादा तू खूप चांगलं काम करतोय, आतापर्यंत गावामध्ये असं कोणी असं काम काही केलंच नाही कोणी. मुलं असं नाही रे, सगळे लोक कामं करतात, मी फक्त त्या कार्याला पुढे नेतोय. पण ह्या मुलांकडून मी जे शब्द ऐकले की दादा हे कार्य असं कोणीच करत नाही आपल्या गावी. म्हटलं कोण नाही करत, मग काय झालं, तू आणि मी मिळून आपण करूया, आपलं बघून बाकीच्या गावातली माणसं करतील. त्याच्यानंतर हा रोड अतिशय खराब झाला होता, तर आम्ही सगळ्यांनी मिळून हा रोड किती सुंदर बनवला बघा. एकही रुपया सरकारकडून नाही घेतला आम्ही, कुठलीही सरकारच्या योजनेचा उपयोग नाही केला आम्ही. त्याच्यानंतर तिकडे किती सुंदर तलाव आहे बघा, आणि हा तलाव एवढ्या वरती डोंगरावर आहे. हा तलाव बघून अक्षरशः म्हणजे, आणि हे रोड किती खराब होते बघा. हे रोड म्हणजे एक माणूस म्हणजे माणूस आतमध्ये डुबेल एवढे मोठे रोड होते. त्या रोडला आम्ही मोठमोठे दगड आतमध्ये टाकून ते रोड काय केले, चांगल्या पद्धतीने आम्ही तिथे बनवले. त्याच्यानंतर एक तिकडे ऐतिहासिक अशी विहीर सापडलेली आहे. ही ऐतिहासिक विहीर तुम्हाला दिसत असेल आतमध्ये. ही विहीर, आणि असं नाही, मी सुद्धा स्वतः त्यांच्याबरोबर काम करत होतो. 7 दिवस आम्ही तिथे कष्ट घेत होतो. म्हणजे मेल आणि त्यावेळी उन्हाचा तडाखा फार मोठा होता. त्याच्यानंतर म्हटलं मग नंतर त्यानंतर वेगवेगळे हे अशा, आता बघा किती सुंदर रोड वाटतोय की नाही. म्हणजे महाराजांच्या गडाकडे जाताना अगर अशा पद्धतीचा अगर मी पर्यटकांना कुठलीही सरकारी मदत न घेता आम्ही अगर असं करू शकतो, आणि अगर आम्हाला सरकारी किंवा आम्हाला फॉरेन फंड, NRI फंड आला, तर मी अशा पद्धतीने मॉडेल बनवले आहेत ना एक एक गड किल्ल्यांचे, की ना फॉरेनर आहेत ना रोज येतील, रोज लाईन लावतील, वेटिंगला राहतील, वेटिंगला, की आम्हा म्हणजे किल्ले बघण्यासाठी काय राहतील, वेटिंगला लिस्ट लागेल. हे तुम्ही बघाल की गावकरी किती कष्ट करून काय करतायत. मग या पद्धतीने, आणि असं नाही, आम्हाला महिलांनी सुद्धा म्हणजे आमच्या माता भगिनींनी सुद्धा आम्हाला काय केलं, आम्हाला सहकार्य केलंय. म्हणजे एक लक्षात घ्या, जिजाऊचं नाव म्हणजे शिवाजी नंतर, छत्रपती शिवाजी महाराज नंतर, पण पहिल्या जिजाऊ होत्या इथे. कारण असं म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. हा, आता हा फोटो अचानक कुठला आला, तर इथे वेगवेगळ्या म्हणजे ज्यावेळी मुंबईमध्ये होतो, तर त्यावेळी इथे आम्ही किल्ल्यांबद्दल जागरूकता, किंवा तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा पतपेढीचा, तर गुजराती माणसं एका मराठी माणसाकडून काय करतायत, हे माझ्याकडून शिकून घेत आहेत की व्यवसाय कसा वाढवायचा पतपेढीचा. आणि याचा मला अभिमान आहे की मराठी माणूस, कारण आपले अर्थमंत्री तुम्हाला माहित असेल CD देशमुख साहेब होते. CD देशमुख साहेबांनी धीरूभाई अंबानींना मोठं केलंय. ही गोष्ट फार कमी लोकांना काय आहे माहिती आहे. त्यामुळे मराठी माणसाला आणि कोकणी माणसाला तुम्ही ह्याच्यामध्ये पकडू नका, काय कधी गृहीत पकडू नका. कारण सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, लोकमान्य टिळक, आता त्याच्यानंतर कलाकारांसाठी सुद्धा हॅलो, हा हा सर बोला. नमस्कार.
जय शिवराय. आम्ही जय शिवराय एकाच सर. गोष्टीवर हा जय शिवराय. आम्ही एकाच गोष्टीवर काम करत नाहीये. सर्वांगीण विकास. कारण आपल्याला जेवणामध्ये फक्त आपल्या आईने फक्त किंवा आपल्या आवडत्या पत्नीने किंवा आवडत्या जे आईने आपल्याला फक्त भात दिला तर चालेल का हो? तसंच नाही. सरकार म्हणा. सरकार हे आपलं मायबाप आहे की नाही? आपण त्यांना मायबाप म्हणतो की नाही? हा, एक आपली मोठी आई, एक आपली छोटी आई. केंद्र सरकार म्हणजे माझी मोठी आई आणि राज्य सरकार म्हणजे माझी छोटी छोटी आई. आहे. हा, कारण आम्ही त्यांना मायबाप म्हणतो. तर प्रत्येक गोष्टीवरती काम आम्ही करतो. तर त्याच्यानंतर आम्ही आपले जे आमचे कोकणाचे ब्रँड आहेत त्यांना तुम्ही ओळखत असाल कलाकार म्हणून, दिगंबर नाईक साहेब. तर हो हो. ह्या कलाकारांना प्रेस्टीज नावाची आम्ही संस्था काढली आणि ह्या कलाकारांना कसे कलाकारांसाठी कसे म्हणजे कलाकार म्हणजे जे प्रेक्षक बँक, आम्ही प्रेक्षक बँक तयार केली. हो. हा, तिथे राज कदम साहेबांबरोबर आम्ही आताच नाही म्हणजे मागच्या 7-8 वर्षापासून आम्ही काम चालू केलं की प्रेक्षकांना कशी कलाकारांना वाव मिळण्यासाठी. तर माणूस ना सगळी नाटकं करू शकतो, पैशाचं नाटक नाही करू शकत. आज बघा ना सगळी पैशाचं कामं का सोंग नाही कोकणामध्ये पेंडिंग आहेत. घेतलं. हा, आज कोकणामध्ये गेलो सांगतात नाही निधी नाहीये. आज तुम्हाला मी सांगतो, मी माझ्या गावाचं नाव घेत नाही, तर माझ्या गावामध्ये जेव्हा माझ्या गडासाठी 1,00,000 रुपये पास झाले, 1,00,000 रुपयाचा निधी, फक्त 34,000 रुपये वापरले गेले. कागदावरती किती दाखवण्यात आले? 1,00,000 रुपये. बाकीचे पैसे गेले कुठे? मग मी काय केलं, आमचे जयप्रकाश परब साहेब आहेत देवगडला, त्यांना बोललो की साहेब नेमकी 1,00,000 आले तर कशा पद्धतीने पैशाचं काय होतं, वाटप होतं. त्यांनी सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला काय द्यावे लागतात, 3%, 4%, 5%. बोलो ओके, आणि कोणाकोणाला द्यावे लागतात असे. म्हणजे आपण कारण बरोबर आहे ना, अगर मी महिनाभर अगर 15,000 रुपये पगार घेतो तर माझी बायको मला विचारणारच आहे या 15,000चं तुम्ही काय केलं. बरोबर आहे. आपण आपल्या अगदी मुलाला अगदी. खाऊ आपण आपल्या मुलाला खाऊला 10 रुपये देतो. आपण त्यालाही विचारतो अरे या 10 रुपयातले काय केलेस. अगर चॉकलेट आणलंयस तर कुठल्या याचं चॉकलेट आणलंयस ते दाखव भाऊ, की वेगळंच काहीतरी आणलंयस. कारण आजकाल मुलं काय करतात तुम्हाला माहिती आहे बाहेर गेल्यावर. तर तर अशा वेळी मग त्यांना विचारलं की साहेब काय केलं. तर नाही नाही आम्ही काळा बाजार भ्रष्टाचार व्हायला देणार नाही. आणि खरोखर खूप अच्छा. चांगलं व्यक्तिमत्व आहे जयप्रकाश परब साहेब. खूप म्हणजे ते परब आहेत म्हणून मी त्यांची बाजू नाही घेणार, कारण मी पायदळी कोणाचीच बाजू घेत नाही. कारण आम्ही सगळ्यांना समान नजरेने बघतो इथे. कारण ज्ञानेश्वर माऊलीची आम्ही माणसं आहोत. ते काय सांगतात, हे विश्वची माझे घर. म्हणजे पाकिस्तानमधून जरी एखादा पाकिस्तानचा नागरिक आला तरी आम्ही त्याच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणार, पण चुकीचं केलं तर आम्ही त्यांना छत्रपती शासन दिल्याशिवाय राहणार नाही. हे स्वतः तेवढंच खरं आहे. म्हणजे यावा कोकण आपलाच असा नाही, यावा कोकणात आणि तिथे काय तर फक्त काय तर करा. म्हणजे तुम्ही काय ते फक्त पर्यटन किल्ले सोडून, म्हणजे किल्ल्यावर मनोरंजन म्हणून यायचं नाहीये. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, किल्ले म्हणजे मनोरंजन नव्हे, किल्ले म्हणजे रिसर्च सेंटर आहे. किल्ले म्हणजे आमचा आदर्श आहे. किल्ले म्हणजे आमचा श्वास आहे. किल्ले म्हणजे आमचा प्राण आहे. आणि किल्ले आहे म्हणून तर अख्खं जग आहे. तर किल्ल्यांमध्ये तडजोड नाही. आणि त्या किल्ल्यासाठी आम्ही तुमच्याकडे यायचं, आम्हाला निधी द्या. अरे आम्हाला नको निधी. अरे तुम्ही त्याच्यासाठी प्रॅक्टिकल प्लॅनिंग काय केले दाखवा. तुमच्याकडे काय आहे, पुढच्या 5 वर्षात काय प्लॅनिंग आहे हे आम्हाला सांगा. हे मी केंद्र सरकारला विचारतोय, राज्य सरकारला विचारतोय, काय आहे प्लॅनिंग सांगा. काही नाही आहे प्लॅनिंग. पण आता चित्र बदलत आहे. मी आता जसं सिंधुदुर्गामध्ये बघितलं, काही कुडाळचे आमदार आहेत किंवा आपल्या कणकवलीचे आमदार आहेत, खूप चांगल्या पद्धतीमध्ये काय करतायत, किल्ल्यांसाठी ते लोक काम करतायत. आता 1.5 करोड रुपये जगदीश्वराच्या मंदिरासाठी पास झाले. आपल्या म्हणजे आदरणीय नितेश साहेबांनी सुद्धा देवगडचा जो हे आहे तिकडे किल्ला आहे तिकडे चांगल्या पद्धतीमध्ये काय केलं. म्हणजे आताची ही जी तरुण पिढी आहे ना, असं म्हणतात ना तरुण पिढी, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं तरुण पिढी राजकारणात समाजकारणात आली पाहिजे. खूप गरजेचं आहे का तीच येणं गरजेचं आहे. तरच काय होणार, चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये बदल होणार. कारण आपल्याला खूप चांगले नेतृत्व लाभलेले आहेत. मग आपले आमदार आपले म्हणजे मी वैभव नाईक साहेब असतील, मनसेचं चांगलं नेतृत्व आहे आपल्याला. पुन्हा आपल्या बीजेपीचं नितेश राणे, हे खूप चांगले नेतृत्व आपल्या कोकणाला काय झालेले आहेत. म्हणजे मी सिंधुदुर्गाच्या बाबतीत बोलतो, आपल्याला लाभलेले आहेत. मला त्यांचा सगळ्यांचा आदर आहे. ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही नक्कीच ह्या सिंधुदुर्ग जगाला हेवा वाटेल जो महाराजांना हवा होता सिंधुदुर्ग. ते बोलले होते आपल्या आईला
म्हणजे आपल्या मातोश्री जिजाऊना, आपल्या मातोश्री जिजाऊना बोलले होते ते. मातोश्री म्हटल्यावर थोडं थांबलो, पण मातोश्री जिजाऊना ते बोलले होते की आम्ही जगाला हेवा वाटेल असं काय बनवू, सिंधुदुर्ग बनवू. तर ह्या अशा पद्धतीमध्ये मग आता तुम्ही म्हणाल हे सगळे विचार माझ्यामध्ये कुठून आले, तर ज्यावेळी मी बजाज सारख्या एजंट मधून सुरुवात केली होती, एजंट. कारण नोकरी, मी 10वी मध्ये फेल झालेला माणूस, 10वी मध्ये आत्महत्या करणार होतो. कारण लहानपणीच मला आईचा सपोर्ट, म्हणजे आई आम्हाला सोडून गेली होती. म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही लोकांकडे अक्षरशः घराघरात जाऊन भीक मागून आम्ही आमचं घर काय करायचो, पोट भरायचो. कोकण हॉटेलमध्ये दिवसभर भांडी घासून मी माझं घर चालवायचो. कुरिअर बॉय बनून मी पूर्ण मुंबईमध्ये अंधेरी ते बांद्रा पायी चालत चालत, किंवा ज्या सायकलला ब्रेक नाही अशा सायकलने मी काय करायचो, काम करायचो. पासपोर्ट ऑफिसमध्ये टॉयलेट, बाथरूम, संडास साफ करायचो. अशा हाऊसकीपिंग, ज्याला आपण हाऊसकीपिंग म्हणतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोरगरिबांसाठी, म्हणजे जे आंधळे असतात, पुन्हा मी आंधळे म्हणणार नाही त्यांना, ते जे माझे बांधव आहेत, मी त्यांना आंधळच म्हणणार नाही. त्रास देतो, ओके. मी जे माझे अंध, माफ करा, आज आलेल्या संपूर्ण तांत्रिक अडचणींबाबत मी तुम्हा सर्वांची माफी मागते, मी दिलगिरी व्यक्त करते. पण सर खरंच खूप छान मार्गदर्शन करत आहेत. त्यांचं किल्ल्यांवरचं, शिवाजी महाराजांवरचं आणि त्या संस्कृतीवरचं प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत आहे, आणि ते ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. त्यांच्याकडून खूप छान मार्गदर्शन मिळतंय, बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. माफ करा सर, आपल्याला स्क्रीनवरती दिसत नाहीयेत, आपण थोडा वेळ त्यांची वाट पाहू शकतोय. आज खरंच आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल आणि एकंदरीत इतिहास कसा असावा किंवा तो कसा शिकवला जावा याबद्दल सरांनी जे काही मार्गदर्शन केले ते खरंच खूप उपयुक्त आहे. कारण आज जर आपल्या भावी पिढीला, आपण ती भावी पिढी ज्या वेळेला लहान मुलं असतात त्यावेळेला जर त्यांना या सगळ्या गोष्टी जर शिकवल्या, त्यांना तशा प्रकारे सांगितल्या, तर नक्कीच एक उत्तम समाजाची घडी बसेल, यामध्ये काहीच शंका नाही. सर आलेले आहेत. हा, धन्यवाद. कसं आहे, टेक्निकल जरी किती प्रॉब्लेम आले, उद्या वादळ येऊ दे, काही येऊ दे, अहो महाराजांना तर ह्याच्यापेक्षा हा तर प्रॉब्लेम काहीच नाहीये. आपण 3-3 तास आहे ना एखादा पिक्चर बघण्यात वेळ, मी नाही म्हणत वेळ वाया घालवत, पण 3 तासामध्ये आपण काय शिकतो हा भाग वेगळा आहे. आपण पॉपकॉर्न खातो, बाहेर पडतो. पण आज आपण इकडे अक्षरशः आपण तुटून पडलोय, गरजलो आहे ना, त्या माध्यमातून आज आपण खऱ्या अर्थाने चांगला कोकणाचा फक्त विकास नाही, आणि ह्याच्यासाठी आम्हाला आता 50-60 वर्ष थांबायची आम्हाला आवड नाहीये. म्हणजे आम्ही नाही थांबणार आता 50-60 वर्ष, आम्हाला 5 वर्ष खूप वाटत. आम्हाला एक दिवसाचा ना एक तासाचा हिशोब हवा आहे. अरे कारण आम्ही जेव्हा नोकरी करतो 10-15 हजारासाठी, आम्हाला एक मिनिटाचा हिशोब आमचा बॉस घेतो. मग ज्यावेळेस तुम्ही जनतेचे काय असता, एक जनप्रतिनिधी म्हणून असता, तर त्यावेळी जनतेने सुद्धा तुमच्याकडे एक मिनिटाचा हिशोब मागणं काय आहे, आणि एक पैशाचा हिशोब मागणं आमचं काय बनतं, कर्तव्य बनतं. पण जनता आमची कोकणातली फार भोळी आहे हो, त्यांना नेमकं कुठे काय बोलायचं तोच काय होतो, प्रॉब्लेम होतो. मग अशा वेळी असे वेगवेगळ्या, म्हणजे लहानपणी अतिशय, म्हणजे मी गावी, म्हणजे माझा जन्मच झाला गावात, तेव्हा माझी नाळच कुठे आहे, कोकणाशीच जोडलेली आहे नाळ. किती जरी मुंबईत असलो ना, शरीर माझं इथे आहे, पण माझा आत्मा आजही, मी आज जरी मुंबईत सांतावरला बसलो आहे कलिना विभागामध्ये, तरी माझा आता आत्मा कुठे गावी आहे. आणि फक्त गड किल्ल्यांवर नाही आहे, त्या शिवाजी महाराजांचं जे त्यांनी सुराज्य निर्माण केलं होतं ना, त्या सुराज्याचे जसे चिंगड्या उडवतायत, आदिलशाह जसा आपल्या रयतेचे चिंगड्या उडवायचा आदिलशाह, तेव्हा त्या जिजाऊला त्रास व्हायचा, पोटात बाळ होतं, तेव्हा ती म्हणायची नाही अन्याय होतोय, आणि ते बाळ सुद्धा लहान होतं, 14व्या-15व्या वर्षी काय केलं, आणि आमचं बाळ 25-30 वर्षाचं होत आहे, तरी पण 25-30 वर्षाचं होत आहे तरी ते आमच्या बाळाला काही कळतच नाहीये. म्हणजे आपला युवा पिढीला
जाणून बुजून आज माझ्या कोकणामध्ये चरस, गांजा, गुटखा गोवा मार्गाने आणला जात आहे. चरस, गांजा, गुटखा हे काय चाललंय आज? आणि ह्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्याच्यावरती आम्ही नक्कीच आवाज उचलणार. आणि अगदी नक्कीच आणि सर. आणि मटका, अरे काय मटका, अरे द्या त्यांना फटका. ते जी उपरकर साहेब म्हणजे आमचे मनसेचे फार चांगले प्रयत्न करत आहेत. आमचे म्हणजे सगळे पक्ष माझेच आहेत, कारण मी सगळ्यांचा आहे. कारण हे विश्वाची माझे घर, कारण मला माऊली बोललेलीच आहे, ज्ञानेश्वर माऊली, हे विश्वाची माझे घर. तर ते चांगल्या पद्धतीमध्ये काय करतायत, त्या मटक्याबद्दल ते उद्ध्वस्त करतात. तर याच्यामध्ये मला सगळ्यापर्यंत राजकीयच नाही, सामाजिक लोकांना हात जोडून विनंती आहे, असं काय असेल ना बंद करा रे, उपाशी मरा, हरकत नाही, पण हे सगळे बंद करा. ते दारू, ते दारूच्या भट्ट्या, दारू बिरू, अरे पियायची एवढी हौस आहे ना, अरे हायफाय पियायला शिका ना मग. मी दारूच्या विरोधात आहे, कारण मी स्वतः निर्व्यसनी आहे. दारू, गुटखा, पान, तंबाखू काही नाही, अजिबात नाही. सुपारी सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी जे दारू पितात ते वाईट आहेत, अशा बाबतीतला नाही. कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या गोष्टी, कारण कुठेतरी तरुण पिढीला मुद्दाम ते गुटखा, किती भयानक ते गुटखा, कुठेतरी जाणून ते विमल कोरोनाच्या काळामध्ये गावामध्ये 25, 30, 40 रुपये विकतायत. कुठे होतं पोलीस प्रशासन? तुम्ही ज्याबद्दल बोलतात की व्यसनाधीन जास्त होत आहेत, तर व्यसनाधीन झाल्यामुळे आपली तरुण पिढी व्यसनाधीन झाल्यामुळे कुठेतरी आपल्या समाजाची घडी विस्कळीत होते. आणि यावरच आम्ही गराजलो रे गराजलोच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आम्ही त्यासाठी सुद्धा एक चळवळ उभी केलेली आहे, जेणेकरून आपली जी तरुण पिढी आहे ती व्यसनापासून वाचायला हवी, ती व्यसनमुक्त व्हायला हवी. तर सर, मला तुम्हाला आता असं विचारायचं आहे की श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो, आधी हे नाटक होतं आणि आता एक प्रत्यक्षात ही जी चळवळ सुरू केलेली आहे, या चळवळीबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि या चळवळीला कोणत्या स्वरूपात हातभार लावायला तुम्हाला आवडेल? ओके, या चळवळीबद्दल सर्वात पहिलं माझं एक असं मत आहे, तुम्हाला कुठल्या नालायक माणसाने फोन करून ही चळवळ थांबवा म्हणून फोन केला ना, तर मला माहित आहे की धरणे साहेब थांबणार नाही. कारण धरणे साहेबांशी जरी मी समोर भेटलो नसेन, तरी आत्मा एखाद्या माणसाचा एकरूप होतो ना, तसं धरणे साहेबांशी माझा आत्मा एकरूप झालेला आहे. आणि चांगली लोक नक्कीच एकत्र येऊन ना काय होतात, त्यांचा संगम होतो. तर माझी अशी विनंती आहे की धरणे साहेबांच्या ह्या चळवळीला, कारण ही चळवळ फक्त धरणे साहेबांची राहिली नाही, ही चळवळ गराजलो रे गराजलो ही संबंध कोकणाची, म्हणजे गुजरात बॉर्डर पासून ते केरळ म्हणजे गोवा बॉर्डर, या सगळ्यांची चळवळ आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी नव्हे, मुंबईसह कोकणच आहे, याचं जाणीव घ्या. त्याच्यामुळे ही चळवळ फक्त कोकण म्हटलं म्हणजे असं म्हणू नका, अरे ते काय प्रसन्न परब, ते कोकण, ते गड किल्ले काय, अरे माझ्या गावाचं दुर्दैव आहे. मी जे माझं गाव कोवळे देवगड, तिकडची स्थानिक लोकांनी मला चांगलं प्राधान्य दिलं, पण तरी पण काही माणसं ज्यांच्यामध्ये मी पण आहे, अहम पण आहे, ते म्हणतात वर जाऊन काय करतो लो, वर काय हा, म्हणजे अशी ही काय आहे वाईट मनस्थिती आहे. आम्ही गडावरती काम करतो म्हणून पोलीस बोलवले गेले की जेणेकरून आम्हाला काय झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे. अरे मावळ्यांना काय अटक कराल तुम्ही, कारण आम्ही कायद्याचं पालन करणारे आहोत, आम्ही कायदा सुव्यवस्थेला मानणारे आहोत. आम्ही ऑलरेडी सगळीकडे आम्ही लेटर देऊन आम्ही आलो होतो की आम्ही महाराजांचं काम करणार आहोत. त्यामुळे आमच्यावरती कुठेही कारण कायद्यावर आम्हाला खूप विश्वास आहे, पोलिसांवरती आम्हाला खूप आदर आहे पोलिसांचा. कारण या कोरोनाच्या काळामध्ये या माझ्या पोलीस बांधवांनी, हॉस्पिटलमधल्या ह्या आरोग्य परिचारिक, ह्या डॉक्टरांनी, पण ही गोष्ट एक लपून नाही चालणार. पण माझ्या कोकणी माणसाला त्रास तर खूप झालेला आहे. माझा कोकणी माणूस इथे परत जाऊन मुंबईत आलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे. त्यांनी येताना सुद्धा त्याला गाडीचा खर्च झालाय, जाताना सुद्धा झालाय. त्याला ट्रेन तुम्ही शेवटला चालू केलेल्या आहेत, त्या सुद्धा ट्रेन काही कामाच्या नाहीयेत. अतिशय अडचणी, अजिबात समजू नका की कोकणी माणूस हा त्रास विसरलाय, मरेपर्यंत हा त्रास विसरणार नाहीये. कोकणी माणूस खूप अडचणी झालेल्या आहेत ह्या कोकणी माणसाला. विचार करा, जर माझ्यासारख्या माणसाचे 30-40 रुपये गेले, तर आज अगर समजा 4 आणि 5 लाख कोकणी माणूस अगर त्या कोकणात आला असेल, म्हणजे ते फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगतोय, तर इंटू तुम्ही 30-40 रुपये करा फक्त येण्याचे. तिथे त्यांनी काय खाल्लं ते हालत त्याची तिथे खराब आहे, ती गावात झाली ती वेगळीच.
गावी म्हणजे कारण त्याला सगळं त्यालाच मॅनेज करायचं आहे, मीठ पाणी. अशा ह्या कठीण प्रसंगातून तो बिचारा पुन्हा काय आला, आणि आता पुन्हा जानेवारीमध्ये लॉकडाऊन लागेल ह्याच्यामध्ये काय शंकाच नाही. आणि मी करतो हे परमेश्वरा, त्या रवळनाथा रामेश्वरा, आम्ही त्याच्याजवळ एक गाराणा घालतो की बाबा या तुझा काय कोरोना जे काय भानगड असा की लवकरात लवकर तू काय कर, तुझ्या पायाखाली घे. तर मूळचो मी गुरव असे, परब जरी आडनाव असला तरी मी गुरव असे, लक्षात घ्यावा. आणि आणि गुरव म्हणजे ब्राह्मणांचा एक भाग इथे वैष्णव ब्राह्मण. ते फक्त आमका त्या शेंडीवाल्याने आमका दाबूचो म्हणून काय केल्याने आमका घंटी वाजूचं काम दिल्याने देवळात. आणि आम्ही शैव ब्राह्मण, शिवशक्ती उपासक. ते वैष्णव, ते आमचेच. पण दबाव तंत्र ना, म्हणजे माका वर जाऊचा तर कोणाक तरी खाली करूच लागताला. खाली केल्याचे मी कसं वर जातलंय. आता ह्या खाली वर करूची कामं बंद करा. आता सगळे मिळान कसे पुढे जाताव. अरे ह्या आज बघा, आज धनगर समाजचा माझो सगळे माझे सगळ्यांनी मिळान आज, कारण आज महाराजांकडे सगळ्या समाजाचे होते. आज आज जीवा महाले आज आपल्या महार समाजाचे होते. म्हणजे त्यावेळी हा शब्द प्रयोग करायचे. आता आपण बौद्ध समाजाचे म्हणतो. सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे तर अंगरक्षक होते. सगळ्या समाजाला आपलं जे ध्येय आहे, आपलं जे ध्येय आहे ते हेच आहे की संपूर्ण कोकणवासियांना एकत्र करायचं आणि एकत्र करून तो विकास साधायचा आहे. तर सर खरंच आज तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. एक दोन मिनिटं तुमचे घेऊ इच्छितो फक्त. एक मी ह्याच्यात फेसबुक लाईव्ह वर जेवढे लोक आले आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण एक सिंधुदुर्ग बेरोजगार संघटना काढलेली आहे. ही संघटना का काढावी लागली, जेव्हा मला मुंबई अंधेरीमधून मला फोन आले की परब साहेब आमची इकडे पिळवणूक होते, फसवणूक होते. मुंबईमध्ये काही मुस्लिम बांधव मिळून काही कंपनी काढली आहे प्लेसमेंट नावाची, युनिव्हर्सल नावाची. सफेद फुल कलिना इथे प्लेसमेंट नावाची कंपनी काढली आहे. तर तिथे अक्षरशः लोकांना फसवलं जात आहे. 10,000, 15,000, 5,000 कोरोनाच्या काळात. त्यासाठी पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा मी केली. आज योगायोगाने 1 महिना होतोय, अजूनपर्यंत पोलिसांनी साकीनाका पोलीस मधून कुठल्याच नाहीये आणि लोकांना न्याय मिळालेला नाहीये. मग त्यासाठी मी किरीट सोमय्या साहेबांकडे गेलो, मनसेचे संजय तुर्डे साहेबांकडे गेलो. तर मला तिथे सुद्धा कुठल्याही पद्धतीचा काही म्हणजे मला पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. म्हणजे हजारो 3-4 हजार लोकांची फसवणूक झालेली आहे. कुठे? साकीनाक्याला इथे. तर मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सहकार्य हवं आहे की तिथे कुठल्याही पद्धतीच्या आपल्या फक्त मराठीच नाही तर भारतातील कुठल्याच माणसाला नोकरीच्या नावाखाली तिथे फसवलं जाणार नाही. त्यांच्याकडून नोकरीच्या नावाखाली एअरपोर्टला नोकरी लावतो सांगून 2,000, 5,000, 10,000 घेतले जात आहेत आणि नोकरी मिळतच नाहीये मुळात. तर एवढी भयानक या कोरोनामध्ये तो माणूस कुठून 2,000, 10,000 आणणार असेल याची कल्पना तुम्हाला आम्हाला असेल. त्या सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी आज शासन आणि प्रशासन हे विषय गांभीर्यानेच घेत नाहीये. उलट्या धमक्या मला येत आहेत त्यांच्याकडून. आप क्या करोगे, हम देखते, पोलीस स्टेशन हमारा है. आता ह्या अशा चुकीच्या लोकांचे पोलीस स्टेशन अगर झाले तर आमच्यासारखा कायदा आणि सुव्यवस्थेला मानणारे पालन करणाऱ्या माणसांनी काय करावं मला सांगा. तर गरजलो कडून माझी विनंती आहे सर्व राजकीय नेत्यांना आणि सर्व सामाजिक संघटनांना की लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती माझ्याशी संपर्क साधून अशा पद्धतीच्या जिकडे जिकडे लोकांना फसवणाऱ्या नोकरीच्या नावाखाली फसवणाऱ्या संघटना असतील त्यांनी एकही रुपया लोकांना त्यांच्या खिशातून घेऊ नये. तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर जिकडे नोकरी लावताय त्या एम्प्लॉयर कडून घ्या. एम्प्लॉयर म्हणजे जो नोकरी जिकडे मिळते त्या कंपन्यांकडून घ्या. पण जो नोकरीला बिचारा येतो त्याच्याकडून 1 रुपया घेऊ नका. आणि घेत असाल तर त्यांना ती नोकरी लागलीच पाहिजे. खरोखर सांगतोय हा मुंबई सारख्या ठिकाणी आणि मुंबईचा विकास करणार म्हणजे एका साईडला मुंबईचा विकास नावाचं गाजर ऐकायला मिळतं आणि एका साईडला ही 18 विश्व दारिद्र्य. आज आमच्या सांताक्रूज कालिना विभागामध्ये, सांताक्रूज गावदेवी विभागामध्ये एवढा आज पाऊस नाहीये तरी पण एवढं पाणी भरलेलं आहे. एअरपोर्ट परिसर, झोपडपट्टी परिसर. मला फार आश्चर्य वाटतं की मी काय करतोय, म्हणजे आम्ही काय करतोय सगळे मिळून. तर सगळ्यांनी मिळून या चांगल्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे. आणि दैनिक पुढारी या पेपरचा आम्ही आभारी आहोत. यांनी आमच्या सदानंद गड उवळे याची काय घेतली, दखल घेतली आणि भली मोठी जाहिरात म्हणजे आमच्या कामाची त्यांनी सगळी माहिती त्या पत्रकारांचं साळसकर, संतोष साळसकर तसेच इतर सगळ्या पत्रकारांचा मी काय आहे
मी आभारी आहे की त्या पत्रकारांमुळे आमचा हा विषय आणि त्या पत्रकारांना सुद्धा काहीतरी मानधन मिळालं पाहिजे. कारण ते पत्रकार बिचारे बोलले आम्ही एवढे 4-4 किलोमीटर साहेब एवढ्या गडावर आलो, पण आता आम्हाला घरी काय नाही आहे न्यायला. माझं दुर्दैव होतं की मी त्यांना 500 रुपये देऊ शकलो नाही. कारण मीच स्वतः हे गड किल्ल्याचे पत्रव्यवहार कलेक्टर ऑफिसला केले. ते लोक म्हणतात हे आमचं काम नाही, महाराष्ट्र सरकारचं गड किल्ल्यांचं काम आहे, महाराष्ट्र सरकारचं नाही, अशी उत्तरं देतात. म्हणजे प्रशासनाकडून काय उत्तर येतात, हे काम केंद्र सरकारचं आहे. काय सांगायचं सांगा. म्हणजे अरे मग महाराष्ट्र महाराजांमुळे आहे आणि तुम्हीच सांगताय की हे काम कोणाचं आहे, केंद्र सरकारचं आहे. आणि मी स्वतः लोकांकडून उधार पैसे घेऊन लोकांना, कारण त्यावेळी एसटी नव्हती, मग अशा वेळी लोकांना हात दाखवून लोकांच्या बाईक वरती बसून मिळेल ते गाड्या चेंज करून मी या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन काय केले, या सदानंद गडाचे विषय मी लोकांपर्यंत म्हणजे पत्रव्यवहार मी केले. आणि त्याला सुद्धा जो रिस्पॉन्स पाहिजे तो अतिशय काय आहे, अतिशय वाईट रिस्पॉन्स आहे. पण मला पूर्ण खात्री आहे, मला माझ्या महाराष्ट्र सरकारवर, मला माझ्या केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे की ते लोक हा आपला गरजलोऱ्या आणि गरजलोऱ्याच्या माध्यमातून नक्कीच या विषयाची काय घेतील, सकारात्मक या विषयाची ते लोक दखल घेतील. जय शिवराय फक्त घोषणा करून मी हा माझा विषय हे करतो. आणि आज इथे माझ्यासोबत माझे सहकारी मित्र आले आहेत. जरा लवकर आहे, वेळ कमी आहे, मी समजू शकतो 1 तासाचा विषय असतो, लवकर या. आज माझे सहकारी मित्र आले आहेत, शिवशंभू संघटनेचे अँड्रू फर्नांडिस साहेब, नमस्कार करतात, नमस्कार करा. हा बोर्ड साहेब, आपल्या रिद्धी पाटील साहेब इकडे इथे आणि कोण आणले आहेत ना कोण, हे आपले. आणि मुळात हे सगळे आम्ही कोकणातलेच आहे योग, पण मी म्हटलं कोकण म्हणजे मुंबई ते हा सगळं. तर आम्ही महाराजांचे आम्ही हे देतो, म्हणजे आपण हे देऊया, महाराजांची घोषणा करूया. ओके, महाराजांची घोषणा करूया. हर हर छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, जय भवानी, आवाज पाहिजे, जय भवानी, सरकारच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे, जय भवानी. यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. जय भवानी. धन्यवाद. आम्ही आपले स्वतःच्या ऋणी आहोत की आमचे आवाज तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलात. धन्यवाद सर. आज खरंच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आज इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं, एक जनजागृती केली आणि खरंच आजची मुलाखत फार फार छान झालेली आणि ती नक्कीच सार्थकी लागेल यामध्ये शंकाच नाही सर. मी खरंच तुमचे गरजलोच्या वतीने आभार मानते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सांगू इच्छिते की गरजलो हे युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलं गेलेलं आहे. याच्या मागचा एकमेव उद्देश हाच आहे की गरजलोच्या जे नवीन उपक्रम आहेत, ज्या नवीन व्हिडिओज बनवले जातात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा जो मुख्य उद्देश आहे तो सार्थकी लागेल. आणि प्रत्येक शुक्रवारी आपले श्री सहदेव धरणे सर लाईव्ह येतात आणि लाईव्ह येऊन त्या माध्यमातून ते कोकणातील समस्यांवर प्रकाशझोत टाकतात, कोकणातील समस्यांवर आवाज उठवतात आणि त्यांना साथ हवी आहे आपल्या सर्वांची. त्यामुळे नक्कीच या दोन्ही नवीन उपक्रमांना तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि इथेच मी तुमचा निरोप घेते. तोपर्यंत तुम्ही घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.